आणि मग युगायुगातून एक युगप्रवर्तक जन्माला यावा। ऐका, आमचं नवीन वर्ष 1 जानेवारीला नाहीये, मला तर वाटतं 22 जानेवारीला सुरू होणार आहे। प्रभू रामचंद्र येणार आहे। राम म्हणजे जगण्याचा आधार। हे जोपर्यंत राम आहे तब तक राम म्हणा। एकदा तुमच्यातला राम निघून गेला ना, मग लोक राम बोलो भाई राम बोलो म्हणायला तयार आहे। राम म्हणला पाहिजे खऱ्या अर्थाने या सृष्टीचा 500 वर्षाचा पारतंत्र्य संपताय आणि अयोध्यात नाही या भारत देशाची दुसरी दिवाळी 22 जानेवारीला आहे। सगळ्या हिंदूंचं एक कर्तव्य आहे, कपाळाला टिळक लावला पाहिजे, घरावर भगवा पाहिजे। भगवा म्हणजे जान, भगवा म्हणजे प्राण, भगवा म्हणजे अभिमान आणि स्वाभिमान महाराष्ट्राचा। या उत्तरा प्रसादे नारे संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ। तुका म्हणे मंगळ आता, तुका म्हणे मंगळ आता, कोण दाता या हुणी संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ। विठ्ठल विठ्ठल नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञान त्रिभुवन पावन उदारा जो उदारा तो पण देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन मुक्ताबाई नमो त्रिभुवन नमो ज्ञानेश्वरा, नमो चरणावर ठेवणी माथा साष्टांगाता दंडवत। महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडरीकाय दातुं इंद्रिं समागत्य तिष्ठन्तमानंद कन्नम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम। पांडुरंग करू प्रथम नमन, 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 पांडुरंग करू प्रथम, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन। तुझे चरण संतोषिया
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची मस्त कहे पाया मस्त कहे पाया वार करे जन्माच्या वार करे जन्माच्या वार करे जन्माच्या वार मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या कैलास राणा शिवचंद्रमोणी फणींद्र माथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझ वीन शंभो मज कोण तारी गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः धन्य काळ संत भेटी धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी हरिकीर्तन रूपी सेवेकरता सादर केलेला अभंग महान भगवत भक्त पंचमेध निर्माते विराग्य संपन्न सदैव वैकुंठाला जाणारे तसेच हिंद हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांचे असणारे गुरु यांनी महाराष्ट्रातील नामांकित दिग्गज कीर्तनकार महाराष्ट्रातीलच नव्हे तर अनेक राज्यात जाऊन खऱ्या अर्थाने या कीर्तनाची सेवा ते अनेक राज्यात जाऊन या ठिकाणी समर्पित करतात आणि आपल्या भागाचं भूषण खऱ्या अर्थानं माझे जिवलग मित्र युवक मित्र झी टॉकीज फेम हरिभक्तपरायण राहुल महाराज पारठे खऱ्या अर्थानं यांच्या या शिक्षण संस्थेचा खऱ्या अर्थानं हा तृतीय वर्धापन दिन आहे आणि त्यानिमित्तानं खऱ्या अर्थानं माझ्यासारख्या एक सर्वसाधारण व्यक्तीकडे ही कीर्तनरूपी सेवा दिली आहे त्यासाठी त्यांचा अंतःकरणातून धन्यवाद आहे खऱ्या अर्थानं आता ज्यांच्या समोर आम्ही लहानाचे मोठे झालो अशी सगळी मोठी माणसं आमच्या समोर बसलीत आणि त्यांच्या समोर आम्ही कीर्तन करणं म्हणून हे कीर्तनाला उभा नाही सहज संवाद साधण्यासाठी उभा आहे कारण आता महाराष्ट्रात जे जे सगळेच नावाजलेले कीर्तनकार आहेत किंवा आपल्या या भागातले खऱ्या अर्थाने जे गुरुजन वर्ग आहेत त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्यासमोर आमच्यासारख्या बालकानं खऱ्या अर्थानं काय बोलावं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे पण तरीही ही जबाबदारीची कीर्तनरूपी सेवा या ठिकाणी माझे परमस्नेही आदरणीय राहुल महाराज पारठी यांनी या ठिकाणी मला सुपूर्त केली त्यासाठी खऱ्या अर्थानं त्यांचं धन्यवाद आहे आणि या तुमच्या भागात धार्मिक क्षेत्रात असणारं मोठं काम आहे आध्यात्मिक क्षेत्रात असणारं मोठं कार्य आहे तसेच त्यांचे वडील आदरणीय या ठिकाणी आपल्या या भागात उपसभापती म्हणून जे राहिले खऱ्या अर्थानं आदरणीय लक्ष्मणराव पारठे या ठिकाणी बाबांचं सामाजिक क्षेत्रातलं काम आहे राजकीय क्षेत्र जरी असेल तरी समाजसेवेशी नाळ जोडलेली ही माणसं आहेत आणि त्या अनुषंगानं समाजसेवा करत असताना खऱ्या अर्थानं पुढची पिढी घडवण्याचं कार्य हातात घ्यावं आणि त्या अनुषंगानं ही शिक्षण संस्था या ठिकाणी सुरू केलेली आहे आणि अतिशय खडतर प्रवासातून आणि संघर्षातून या पारठी परिवारानं हा अतिशय मोठा कार्यक्रम या ठिकाणी उभा केला आहे मला असं वाटतं हे इवलसच रूप होतं परंतु खऱ्या अर्थानं आता हे सगळा जर आपण वटवृक्ष पाहाल तर अतिशय वाखण्याजोगं काम आहे कारण एखादा 28 वर्षाचा तरुण एक जोमाने उठतो आणि पुढची पिढी बनवण्याचा प्रयत्न करतो त्यासाठी त्याला टाळ्या वाजवणं हे खऱ्या अर्थानं आता कीर्तन हे माझं स्क्रिप्टेड नाहीये सहज मी अभंग निवडलेला आहे आणि यांच्या समोर मी काय कीर्तन मांडणार हाच पहिला प्रश्न आहे जे जे कीर्तनकार भेटले त्या सगळ्यांना सांगितलं आता आज मला बोलणं जडे कारण उभ्या महाराष्ट्रात कीर्तन करणं लय सोपं आहे अनेक राज्यात कीर्तन करणं लय सोपं आहे पण आपल्या आखाड्यावर असल्यावर थोडं पहिलवानाला दडपण असतं त्या अनुषंगाने हा निश्चित दडपण असतं मग तो पहिलवान महाराष्ट्र केसरी असला तरी चालतं लक्षात घ्या मला सांगण्याचं तात्पर्य काय म्हणून ही मी स्वतःच्या आखाड्यावर आहे आणि इथं सगळ्यात जास्त कस लागतो कारण इतर ठिकाणी तुम्ही कीर्तन कराल लई सहज निघून जातात 2 तास पण इथं खऱ्या अर्थानं
आता हे सगळे कीर्तनकार उघडून पिलेली माणसं आहेत आणि यांच्यासमोर आपण वेगळं ज्ञान काय पाझरणार आहे? खऱ्या अर्थाने या शिक्षण संस्थेला आशीर्वाद देण्यासाठी ही माणसं आलीत या कार्यक्रमाच्या अनुषंगानं. आता विषय असा आहे, कीर्तनाला वेळ कमी उरलाय, त्यात नाव कुणाकुणाचं घ्यायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. बरं त्यातलं जर एखाद्याचं नाव राहिलं की ते परत बोलत नसते बघा माझ्या. मग ते म्हणा अशा गडबडी होणार आहेत, ह्याचं मला सगळ्यात मी ज्ञात आहे या सगळ्या गोष्टींचं. पण जरी कुणाचे नाव उल्लेख राहिला माझ्याकडून चुकून, सगळ्यांचा सत्कार केलेलाच आहे आणि उचित सत्कार झालेला आहे. पण खऱ्या अर्थानं माझ्यावर नितांत आणि जीवापाड प्रेम करणारी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि अतिशय लांबून आणि दुरून या कार्यक्रमासाठी मंडळी आलेली आहेत. त्यांचा हृदयातून धन्यवाद आहे. या कार्यक्रमासाठी गायनाची साथ करण्यासाठी जे उपस्थित आहेत त्यांचा हृदयातून धन्यवाद आहे. या ठिकाणी काय महाराज तुमचं नाव? मी पहिल्यांदाच तुम्हाला पाहिलं. अनिकेत महाराज. इथलेच का तुम्ही? हां तेच जरा वाटतच होतं, लक्षात आलं मला, कारण की चांगलं गायन आहे तुमचं. बाबा महाराजांसाठी, मोरे महाराजांसाठी अतिशय सुंदर. या ठिकाणी हरिभक्तपरायण खोपडे महाराज आहेत, चराटे महाराज आहेत, या ठिकाणी गोळे महाराज आहेत. सगळ्यांसाठी सरसकट टाळी वाजवा. आता वेळेचं थोडंसं बंधन आहे, सगळेच येतात. आता काय होते, एखाद्याचं नाव राहून जाईन पार्टे महाराज, ज्यांचं राहिलं त्यांनी नाराज व्हायचं नाही. माय काय होते, माझे डोळे सगळ्यांकडे, ज्यांचं नाव घेतं ते हृदयस्थानी असं समजा. लक्ष देऊन ऐका, कारण हे सगळ्यात मोठं आहे ना, हे धर्मसंकट असतं नाव घेण्याचं. कार्यक्रम पत्रिकेत नाव नाही म्हणून गावचे सप्ते बंद झालेत. लक्षात येते का तुमच्या? मी आणि मोकळं खेळणार यार. शेवटी कशी जरी झालं, आखाडा आपला जरी असला तरी शेवटी गाजवला तर पाहिजे ना. तू लई महाराष्ट्र केसरी झाला तरी तू प्रभागाचा केसरी होणं लई गरजेचं आहे, त्या भागाचा. म्हणून खऱ्या अर्थानं त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला. त्यांना लई कीर्तनकारांत आले असते, लई मराठवाडा विदर्भातून सगळं कॉन्टॅक्ट लई जबरदस्ती. पण त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला. आमचं सहज चर्चा झाली. आमचे परमस्नेही जिवलग मित्र आदरणीय ज्यांचं गुरुकुल धाम आहे उमेश महाराज शिंदे यांच्या कार्यक्रमात सहज ओझरती भेट झाली आणि महाराज म्हणले आपला कार्यक्रम आहे तर आपल्याला हरिभक्तपरायण नामदेव महाराज शास्त्रींचं कीर्तन या ठिकाणी, पण त्यांचं थोडं शेड्यूल बिझी होतं, त्यांचा हा कार्यक्रम ऑलरेडी गेला होता. मग म्हणलं महाराज आता त्या तोडीत माणूस आपण बघायचं म्हणलं तर प्रयत्न करूयात. ते बोलले मग महाराज ऐसा करू ना, तूच करू ना कीर्तन. मला आता तुम्ही मग म्हणलंय गड्या खरे, आता तुम्हाला माहिती नाही ही तारीख कॅन्सल केलेली आहे मी आजची. म्हणजे थोडंसं लबाडी करायला लागते कधी कधी. तर काय शूटिंग चालू आहे, कॅन्सल म्हणजे याचा अर्थ आहे की बदलून घेतली. लक्ष देऊन ऐका, म्हणजे तिथं जाणार नाही असं नाही, पण महाराजांचा या शब्द होता. मला आनंद आहे आणि मला अभिमान आहे. तुम्ही मला कीर्तन दिलं ना, हे आमचं भाग्य आहे. बाघाने बी विचारलं पाहिजे आम्हाला. नाही तर बाघातून जाताना जर कबीर महाराजच कुणाला माहिती नाही तो उभ्या महाराष्ट्रात फेमस होऊन त्याचा उपयोग नाही. बाघाने बी त्याला विचारला पाहिजे. लक्ष देऊन ऐका. म्हणून आपला भाग जपला पाहिजे, आपली माणसं जपली पाहिजे. या प्रेमातून त्यांच्याकडून ही मला सेवा प्राप्त झालेली आहे. आणि महाराज तुमचं प्रचंड मोठं काम आहे. या ठिकाणी शिवछत्रपती शिवाजी राजांचं मंदिर बांधायला काढले. आपल्या भागात काय अनेक ठिकाणी कीर्तनं केली पण महाराजांचं मंदिर नाही बघायला भेटले. आणि या वाघाने हे मंदिर बांधायला काढले. सुरुवातीलाच एनर्जी असली म्हणजे या अंगात आणणार आहेत माझ्या आज. वा वा क्या बात आहे. अतिशय सुंदर या ठिकाणी. विठ्ठल म्हणून खऱ्या अर्थानं या अनुषंगानं आता राहुल महाराज लई बोलत नाही, लोकांना वाटत नाही जाहिरात करायला आले काय होते. सगळीकडूनच लोक नावं ठेवणार आहेत. घेतली नाही नावं ठेवणारी. बुवानी गाडी नाही घेतली तरी म्हणतात एवढ्या दिवस कीर्तन करतो तरी केलं काय. बरं महाराजांनी गाडी घ्यावी तर परत म्हणतात लय वडतोय त्यामुळे घेतली गाडी. आता त्याने काय कोरडेही रिजीव द्यायचा होय. बघा संघर्ष हे सोपं नाही. अहो 2 लेकर आहेत मला, लय सांभाळणं अवघड. लय एवढी पोरं सांभाळणं सोपं आहे. 90-100च्या घरात पोरं आहेत आणि अजून वाढत जाणार आहे. म्हणून जे वारकरी शिक्षण संस्था चालवताना त्यांना मानलं पाहिजे गड्या. धाडसाचं काम मोठं काम. आणि हे नुसतं धाडसाचं नाही, हे धर्माचं काम आहे. नुसतं छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून आम्हाला इथपर्यंत थांबायचं नाही, तर येणारी पिढी खऱ्या अर्थानं महाराजांचे विचार संपादित करेल आणि खऱ्या अर्थानं महाराजांच्या पावलावर पावलं चालत हे थोर महात्मे होऊन गेले आणि विचार त्यांचे पहा जरा, हे आपणही त्यांच्या सम व्हावे हाच बोध सापडे करा. खऱ्या अर्थानं त्यांच्या समान होण्याचा प्रयत्न करूयात आणि या अनुषंगाने या शिक्षण संस्थेचं कार्य आहे. आणि म्हणून या महाराष्ट्रातील अनेक भागातून
खेडेपाड्यातून पोरं इथं उपस्थित आहेत. त्यांचे मायबाप खऱ्या अर्थानं विश्वास टाकलाय. आता त्यांचे मायबाप तुम्हीच बरं का. खऱ्या अर्थाने एवढ्या विश्वासाने तुम्ही पोरं सांभाळताय. आता लईच क्वालिटी काम केलं तुम्ही. पिछले बार हम आए त्याचे बी थोडासा अबे क्या आहे नजर थोडी वाकडी केली की इकडून यायला लागलं की मग परत 1 तास जातो गप्पाला. त्यामुळे थोडं थांबता येत नाही. पण जसं मिळेल तसं मिळेल. तुमचं धन्यवाद आहे. माझं कीर्तन मोकळे शूटिंग चालू आहे याचा अर्थ मी दबावत नाही. ती शूटिंग महाराष्ट्रभर चालणार आहे बघा. आता हैदराबाद मध्ये जाऊन बाबा मी तिथं जाऊन धिंगाणा घालतोय. मी माझ्या भागात आहे म्हणल्यावर इथं मी घाबरण का तवा. हा आता तो भाग कुणाचा आहे सांगाय नको. चांगलं व्यासपीठी बळे याडपटांची नावं कुठं कीर्तनात घ्यायची. महाराज इथं येतात आपण विठ्ठल बरं हे बोलल्याने मी अडचणीत येणार हे बी मला माहिती. आता मला सांगा एवढा सगळ्याचा पाहुणा रावळा माझ्या मागे असेल तर मग मला बोलायला कशाची भीती आहे. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. सजन हो हे तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन हेची आम्हा करणे काम आणि बीज वाढवावे नाम. म्हणून हे कार्य हे धर्मासाठी आहे, हे समाजासाठी आहे. आणि खऱ्या अर्थानं ज्याचा देह धर्मासाठी देशासाठी समाजासाठी आणि देवासाठी आला ना खऱ्या अर्थानं त्याचा देह मेल्यानंतर जिवंत राहिला. म्हणून खऱ्या अर्थानं गेल्यानंतर जिवंत राहण्यासाठी कार्य. चला या ठिकाणी आता सगळीच जवळची माणसे सरळ ओझरतं नाव घेऊन फक्त बोलता बोलता. आमचे आत्ताच गणसुलीला कार्यक्रम झाला. आमचे हरिभक्तपरायण गुरुवर्य नामदेव बाबा तुम्ही सगळे त्या ठिकाणी होता आणि अतिशय तुम्ही आशीर्वाद दिले त्या कार्यक्रमातून. या ठिकाणी आमचे बापूसाहेब कंक आहेत खऱ्या अर्थानं आणि वंशज आहेत त्या यसाजी कंकांचे. खऱ्या अर्थानं आमचे गुरुवर्य या ठिकाणी पंडित महाराज गर्जे या भागातले नामांकित आणि तुम्ही उचित पुरस्कार दिला बरं का. तुमच्या बुद्धिमत्तेला मानलं पाहिजे गड्या. पुढं काय करायचं आणि पुढं कसं गणित फिरवायचं हे तुम्हाला तुमच्याकडून शिकायचं. ते मायापेक्षा लहान आहे पण आम्हाला शिकायला भेटतं कधी कधी त्यांच्यात लई रुळाच्या लाग. पुढं काय बराबर तिथंच बराबर विषय करणार नाही नाही त्याचा नाही नाद करायचा उभ्या महाराष्ट्रात. पण आम्हाला चांगलं कळलंय त्यामुळं आम्ही जरा बोलते टाइम थोडासा निहारले तेच म्हणलं तू आता कसे थोडंसं. आणि जी टॉकीज सारखा स्टेज गाजवलाय गड्या. जी टॉकीज शेमीर मराठी बाणा असतील या ठिकाणी सगळीच माणसं उपस्थित आहेत. लक्षात घ्या या ठिकाणी पकवाजाची साथ करण्यासाठी महाराष्ट्रातील नामांकित पकवाजवादक जे माझ्यासोबत नेहमीच असतात माझ्या मित्रासारखे असतात आमचे ऋषी महाराज आहेत. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. ऋषिकेश महाराज शिंदे या ठिकाणी त्यांच्यासाठी या ठिकाणी भोयटे महाराज कृष्ण महाराज भोयटे कीर्तनकार आहे. तो बी मुलगा अतिशय सुंदर आहे. वाजवा जरा टाळीला माघार घेऊ नका. सुरुवातीचा आता काही नाही बोलायची गडबड नाही. थोड्या हेच करावं लागेल कारण की हा सन्मान आहे. ही वेळात वेळ काढून बिझी शेड्यूलची माणसं आहे ती. त्यांना वेळ आहे का वेळात वेळ काढून आल्यात. तेवढंच काय होतं जरा थोडं नाव आलं की छाती म्हणजे तशी नावात गुतणारी नाही पण थोडंसं गणित आहे. या ठिकाणी चला हार्मोनियम आमचे भोयटे महाराज साथ करतात त्यांचं धन्यवाद आहे. या ठिकाणी गुरुवर्य राजेंद्र महाराज शास्त्री या ठिकाणी आहेत त्यांचं धन्यवाद आहे. या ठिकाणी महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार आहेत ते एक आमचे गिरी महाराज आहेत त्यांचं खऱ्या अर्थानं अंतःकरणातून धन्यवाद आहे. या ठिकाणी ऋषिकेश महाराजांचे वडील माझ्यावर नितांत प्रेम करतात आणि अगदी मुलाप्रमाणे मला कडकडून मिठी मारतात. आमचे शिंदे महाराज आहेत त्यांचं हृदयातून धन्यवाद आहे. या ठिकाणी कोंढाळकर आहेत. आता सगळेच जवळची आहेत. आता नावं मी गाड्या ज्यांची घेतोय ते देव आहेत आणि ज्यांचे राहिले ते महादेव आहेत. आमचे हरिप्रसाद महाराज सावनी आहेत. अतिशय मुलांना घडवण्याचं तेही सुंदर का शिक्षक आहेत त्यांचं धन्यवाद आहे. आणि विशेष तत्वानं लांबून माझ्यावर नितांत प्रेम करणारे अनेक ठिकाणी ज्यांच्या माझी कीर्तने एकाच पत्रिकेत आहेत. खऱ्या अर्थानं माझा तेवढा अधिकारी का माहिती नाही पण माझ्यावर नितांत आणि काचा स्पेशल माझ्यासाठी राहुल महाराजांसाठी आमचे गुरुवर्य या ठिकाणी अमोलजी महाराज सूळ या ठिकाणी आलेले आहेत. या ठिकाणी गुरुवर्य यादव महाराज आलेले आहेत त्यांचं खऱ्या अर्थानं धन्यवाद आहे. त्यांची चिरंजीव कीर्तनकार आहेत या ठिकाणी त्यांचं मनस्वी धन्यवाद आहे. या ठिकाणी राहुल महाराज आहेत त्यांचं या ठिकाणी धन्यवाद आहे. हा असं टाळ्या आधीमध्ये वाजवत जा म्हणजे रेंज राहते बाकी नाही काय. हा या ठिकाणी त्यांचं बी धन्यवाद आहे. बाबा या ठिकाणी फेटा घालून बसते. बाबा क्षमा असावी मी फक्त नाव विसरलो. या ठिकाणी बाबांचं तुमचं पर्सनॅलिटी भारी आहे पण दाढी मिशाला ताण बिन असं पाहिजे माणूस. या ठिकाणी खरंच वाजवा की टाळ्या राहते. आता परिसरात सामाजिक क्षेत्र राजकीय क्षेत्र आमचे समीर दादा गोडेकर आहेत. सगळे सामाजिक राजकीय क्षेत्रातील सगळी मंडळी आहेत. मी असा वक्ता आहे जो राजकारणावर बी पॉझिटिव्ह बोलतो. मला अनेक जणांनी म्हणले की महाराज तुम्ही राजकारणावर कसं काय कीर्तनात बोलता. म्हणून गड्या राजकारण हे सुंदर समाजकारण आहे आणि आमच्या धार्मिक कामात ते आर्थिक दान देण्याचं मोठं काम करतात म्हणून त्यांचं महत्त्वाचं सहकार्य आहे म्हणून त्यांच्यासाठी बोलले गेलं पाहिजे. नेहमीच आतापर्यंत 4 कट्ट्या बसून 4 जणांनी राजकारण बदनाम केलं
पण आज खऱ्या अर्थानं आमदार साहेब स्वतः आदरणीय संगमदादा थोपटे साहेब या ठिकाणी आले आणि साहेबांनी सांगितलं की 4-5 शिक्षण संस्था आहे आणि त्यांना निधी देण्याचं काम हे अवघड आहे. शिक्षण संस्थेना निधीची तरतूद खूप अवघड आहे शासनाच्या याच्यात, पण तरीही या ठिकाणी ते मोलाचं काम करतायत. म्हणजे माणसं समाजासाठी काम करतात, चांगल्या याच्यासाठी काम करतात, त्यांचा सहज नामूल्य घेतला पाहिजे. मग क्षेत्र राजकारण असो किंवा समाजकारण असो, राजकारण म्हणजे समाजकारण आहे आणि ते करता आलं पाहिजे वेळे. खऱ्या अर्थानं त्यांचं या ठिकाणी धन्यवाद आहे. ओघानं आता जसं जमल त्याचं आपलं जुळंत गणित नियोजन घेऊ. या ठिकाणी माझ्यावर नितांत प्रेम करणारे आणि खरं सांगतो माझी सुरुवात झाली शेमेरो मराठी या चॅनल आणि या चॅनलचे सगळे सर्वेकरे म्हणजे सर्व ज्यांनी हा चॅनल खूप मोठा केला. शेमेरो मराठी बाणा जी कीर्तन तळागाळातून सगळे कीर्तनकार आमच्या भोर तालुक्यातले, हवेली तालुक्यातले, वेल्हा तालुक्यातले, पलीकडे सगळ्या भागातले कीर्तनकार ज्यांनी हायलाईट केले असे आमचे प्रमोददादा रनवरे या ठिकाणी रननवरे त्यांचं खऱ्या अर्थानं धन्यवाद आहे. या ठिकाणी आता त्यांचे 2-3 यूट्यूबचे चॅनल आहेत. सर लय भारी कीर्तनवारी, एक कीर्तन पंढरी, बरोबर ना? हां, म्हणजे मला बी थोडी रेंज असली पाहिजे. काय आहे, एक कीर्तन करावं, काय काय लक्षात ठेवणार माणूस. अमोल महाराज हे लय दडपण आहे. या ठिकाणी आमचे चैतन्य, या ठिकाणी गणेश चैतन्य म्हणजे ओम साई क्रिएशन, त्यांनी माझं पहिलं शूटिंग केलं होतं. आता चॅनल एवढा मोठा झाला आहे, गड्याने कॅमेरा घेतलाय आणि खरे ते तुम्हाला मोकळ्या हातून नाही पाठवून त्यांना सांगितलंय मी फुलना फुलाची पाकळी द्यायला लागेल. नाही आता मीच जाणार नाही मोकळ्या हातून म्हणल्यावर. हे 40, 41, 35 आणि 45 रेंजचा बाबा या तरी आलाय ना दडपण टाकून. त्यांनी आता दडपण टाकले. ते म्हणले देंगा उतना लेना पडेगा. आता नामदेव बाबा तुम्ही त्या दिवशी फोन केला, तुम्ही मला काय म्हणले, महाराज एवढं बरल राव जमल का कसं काय? अहो तुम्ही मला वासन आम्ही तोंडात मारून घ्यायचं की खरे, तुम्ही कीर्तन द्यावं हेच आमच्यातलं मोठं गणित आहे. खऱ्या अर्थानं तुम्ही आम्हाला सेवा द्यावी, आमच्या डायरीत तुम्ही समोरासमोर लिहून घ्यावं, हे आमचं भाग्याचं काम आहे. गरजे महाराज तुमच्या गुरुजी सगळ्यांपुढे आम्ही कीर्तन शिवाय पैसे ठरवायचे होते, मग काय उपयोग झाला परमार्थाचा? जिथं ठरवायचं तिथं ठरवायचे. बघा जे गौतमी आणणार आहेत ना त्यांच्या पुढे घ्यायचे, मग तिथं माघार घ्यायची नाही. तिथं मी बी 41च्या खाली जात नाही. 4 लाख तिथं आहेत म्हणलं, 40,000 कुठले आपले? लक्षात येते का तुमच्या? माझं मोकळं कीर्तन असते, मैका डारता कीर्तन आहे. तिकडं हैदराबादला अफजल खान फाडून आले, हे मी माझ्या भागात आहे, मी इथं फाडणार नाही. मी तेव्हा परवाच आमचे अमोल महाराज तुमची माझी चर्चा झाली. तुम्ही बोले बाबा तुम लईच रेंज बढ़ायली तुम्ही. मग बोला काय फुकाटची किंमत नाही हो लोकाला. आपण किती आरडलं ना, येते ते 2000च. दुसरा सांग चल मोठा आणि 40 वाला, तर 40 वाला काय तुकोबर आहे वैकुंठात नाही खाली घेऊन येणार आहे. मला तेच अजून गणित लागा ना गड्या. आणि काय होते माहिती का, ते घेणाऱ्यांचा दोष नाही, तुम्ही सवय लावली त्यांना, त्यामुळे आम्हाला सवय लागली. आता तुम्ही जर बाहेरचा एखादा 35 मध्ये आणला ना आणि आम्हाला म्हणले ना 5, आम्ही घेत नसतोय 5. तुम्ही त्याला द्यायला 35, मग आम्हाला द्यायला. आपली माणसं मोठी करा ना, बरोबर आहे का? खरे खोटे माझं चुकलं तर मला हे सांग. आपला कलाकार आहे, बारा एखादी नोट जास्त त्याला मोठं होऊ द्या गड्या. हे सांगायचं तात्पर्य असे, सज्जन आहो थोडं मोकळं बोलते. आई तुमची महिला मंडळांची उपस्थिती चांगली आहे आणि खऱ्या अर्थानं जसं तुम्हाला आरक्षण आहे तशी तुमची उपस्थिती आहे, त्यासाठी तुमचंही अंतःकरणातून धन्यवाद आहे. सगळे श्रोतूवर्ग या ठिकाणी मातृवर्ग सगळ्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो आणि सेवेला सुरुवात. विठ्ठल धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तू, संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ. सज्जन हो अभंग अगदी सोपा आहे आणि संतपर या प्रकरणातला आहे. हा अभंग निवडायचं काय सानिध्यात, या संतांची भेटी झाली आणि म्हणून हृदयातून खऱ्या अर्थानं सहज अभंग निघाला की गड्या काय निवडावं काय सांगावं. म्हणून या ठिकाणी संतपर अभंग निवडलाय. आज संतांची भेटी झाली, तो काळ धन्यतेचा आहे की ही सगळी एवढी एकत्र माणसं एका ठिकाणी भेटणं ही गोष्ट लय अवघड आहे. म्हणून धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली. मग काय झालं तर संदेहाच्या सुटल्या गाठी आणि झालो पोटी शीतळ. आज संत भेटले तुकोबाराय सांगतात आणि आमच्या आयुष्यातला संदेह गेला. संदेह म्हणजे संशय बर का, संशयाहुनी घोर आणि पाप नाही घोर, ही विनाशाची वा घोर प्राणियासी. हा
संशय गेला आणि या भवनदीचा झाला तारा आणि या उत्तरा प्रसारे या संसार सागरातून या दुर्घट असणाऱ्या संसारातून आम्ही जर पार करून गेलो ते हे फक्त संतांची संगती आहे. म्हणून धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो तुका म्हणी मंगळ आता कोण दाता याहुनी. खऱ्या अर्थानं अनेक दान आहेत पण संतांनी या ठिकाणी जे ज्ञान दिलं ज्ञानदेव वैष्णव मोठा विठ्ठल नामे मुक्त पेठा ज्ञानदान घडे श्रेष्ठा वैकुंठ वाटा संत गेले. म्हणून धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो. खऱ्या अर्थानं संत भेटले तो काळ धन्यतेचा आहे. तुकोबाराय सांगतात सचिन अहो ज्या काळात मला संतांची भेटी झाली नाही इथं नाही थांबले तुकोबाराय तर ज्या काळात मला संतांची भेटी झाली इथपर्यंत नाही तर त्यांच्या पायाला मिठी पडली हा काळ माझ्या जीवनातील लय धन्यतेचा. संतांची भेटी होऊन त्यांच्या पायाला मिठी पडली म्हणजे ते योगात आणि क्षेमात हे तुकोबारांची भाषा आहे. आधी एवढा वेदांतिक नाही बरं कमी गुरुजी पण आपलं सोपं मांडतोय जसं जमल तसं. काय होते लय पंचदशी एकादश स्कंद वृत्ती प्रभाकर विचार सागर सांगायला लागलं लोगोने बोलाने कच बंद करे आमचं सांगायचं तेच पण थोडं फोडून सांगायला लागेल. हा लक्ष देऊ नाही का. हा आणि म्हणून संत भेटले म्हणजे काय झालं आमच्या जीवनातला संदेह गेला. काही गोष्टी दुर्लभ आहे ते भेटणं लय अवघड आहे. ही एवढी सगळी माणसं आमच्या उमेश महाराजांचे वडील पण इथं आले. तुमचा संघर्ष आहे मोठा बापाचा. खऱ्या अर्थाने संस्था उभी राहिली तुम्ही लेकराच्या मागे चांगले उभे आहेत लक्षात घ्या. हा सगळी माणसं एकत्र आलीत हा धन्यताचा काळ आहे. एकत्र येणं सोपं नाही. आणि मला एक अजून गोष्टीचं लय भारी वाटते राहुल महाराज तरुण पोरं लय तुमच्या पाठीमागड्या एक नंबर तरुण एक नंबर. काय फौज आहे तरुणांची वा दाढी बिडी एक नंबर काम आहे असं पाहिजे गड्या गणित. आणि तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तन. काय झाले माहिती का रोज कीर्तन करतोय डायनामा गेलेली रश्या तुटलेली असेच अहो चांगली बी ठाणातच हो. आज जरा चांगली ऐकणारी येतात मला माहिती आहे कोण राजकीय क्षेत्रात सांगत तुम्ही काळजी करू नका म्हणजे आपला सबका नाम लिहा ऐसा तुम गृहित धरू आम्ही. हसलं हिंदी आहे गुरुजी करायचं तरी काय आता. सर काही गोष्टी दुर्लभ आहेत पण प्रयत्न केल्यानंतर खोपडे महाराज मिळू शकतात. पण काही गोष्टी इतक्या दुर्लभ आहेत किती जरी प्रयत्न केला तरी मिळणार नाहीत बरं का. काही गोष्टी दुर्लभ आहेत निश्चित प्रयत्नांती मिळू शकतात पण काही गोष्टी दुर्लभातील दुर्लभ आहे किती जरी प्रयत्न केला ना तर अनन्य साधारण आहे ते मिळणार नाही. काही गोष्टी मिळू शकतात. मला सांगा अर्धा का होईना समुद्र कोण तरून गेलो दुर्लभ आहे पण प्रयत्नांती होऊ शकतं. खाली बोला आता तुम्ही घाबरलेत का मला असं धडा धडा बोला असं लय टेन्शन मध्ये नाही बसायचं मोकळं बसायचं पाय बी दुखले की लांब करायचं लय लोड घ्यायचं ना मी काय नसतोय म्हणे. लक्ष देऊ नाही का सर मावळता सूर्य कोणी थांबवला. अजून दोन प्रश्न विचारतो पुढे जातो. अर्धा का होईना समुद्र तरुण गेले वीर सावरकर दुर्लभ आहे पण प्रयत्नांती होऊ शकते. या गोष्टी दुर्लभ आहेत पण प्रयत्नांती होऊ शकतात. याच्या पुढे जाऊन आता महिला मंडळ तुम्ही सांगा मावळता सूर्य कोणी थांबवला दुर्लभ आहे पण प्रयत्नांती होऊ शकते. बोला की तुम्ही राहू सगळीकडे फर्स्ट लेडीज फर्स्ट म्हणले हिथं कसं काय कीर्तनात बी आता महिला आता आमच्या खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार भक्ती दिदी चव्हाण आपल्या याच भागाचं भूषण आहे. खऱ्या अर्थानं ते दिदी पण आलेले आहेत अनेक मुली कीर्तनकार आहेत यातली मुलं कीर्तनकार आहेत. बोला हो मावळता सूर्य ऐकून थांबवला नुसतं वाडाला येडं नाही मारायचं द्वारा घेऊन. लक्ष देऊ नाही का मावळता सूर्य सती सावित्रीने थांबवला. यादव महाराज दुर्लभ आहे पण प्रयत्नांती होऊ शकते. रामदास स्वामींनी प्रश्न विचारला इथं वाघिणीचं दूध कोण आणेल अरे कोण वैकालाल कोण आणेल वाघिणीचं दूध. सर्व शिष्य मागे सरकले आणि एकच जाणता राजा समोर आला छत्रपती शिवाजी राजे भोसले अरे मी आणील वाघिणीचं. दुर्लभ आहे पण वाघिणीचं दूध आणणारा जगाच्या पाठीवर एक राजा म्हणजे छत्रपती शिवाजी राजे भोसले दुर्लभ आहे. अशी पलटण पाहिजे गाड्या क्या बात आहे. राजांचं काम म्हणजे जबरदस्ती. आम्हाला बाबा तुमचा माझा कसा बसतो म्हणजे आपण काय करतोय वक्तृत्वावर लय भर देतो लय गाण्याच्या गडबडीत पडत नाही. चांगले गायक असले आता मी तरी काय तोंड घालीन मध्ये चाललंय त्यांचं म्हणलं नाही त्यांना बी संधी मिळेल. अहो लय रगील झाल्यात भजने गावगावची लोकाला माईकच जाऊन द्यायनार एकटाच म्हणी तू सगळं लोकाला म्हणून देणार त्याला बी आले ती कोणीतरी आले बाबा त्याला संधी मिळली पाहिजे. काकडा एकटाच आणि तो हरिपाठ म्हणे तो अरे मला म्हणायचं तात्पर्य समजून घ्या. खऱ्या अर्थानं सगळ्यांना संधी मिळली पाहिजे. हा सगळ्यांनी मिळून परमार्थ करायचा. लक्षात नाही का माझ्या बोलण्याचं तुम्हाला वेगळं वाटेल हे रगील बोलतोय का नाही 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 हे सांगणं लय गरजेचं आहे. काय होते हे गावगावचे भजने संपत का गेले ह्याच्यामुळे काय झाले इथं आल्या हा अंकार गेला पाहिजे उलट त्यांना जास्त आलाय
त्याला वाटते माय सारं लय येत दगड उचलला की दुसरा भजनी तयारी. तू काय घेऊन बसला? हा एक नाही तर दुसराच ऑप्शन आहेत लोकांना. नाही कबीर महाराज नाही म्हणला राहुल महाराजांना लय ऑप्शन आहे ना, दुसरा उभा केला असता ना. पण प्रेम आहे म्हणून मलाच बोलावले. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून काही गोष्टी दुर्लभ आहेत आई. हे प्रयत्न केल्यानंतर नक्कीच मिळतील, पण काही गोष्टी इतक्या दुर्लभ आहे किती जरी प्रयत्न केल्यानंतर मिळणार नाही. आणि ती दुर्लभ गोष्ट तुकोबा सांगतात, धन्य काळ संत भेटी पायी मिठी परदितो. हे संत भेटणं दुर्लभ आहे. व्याघ्र सिंहाचे दूध जोडे चंद्र अमृतही हाती चढे परी त्या हरिप्रियाची भेटी ना तुडे. हे दुर्लभ भाग्य गाडे मनुष्या. चंद्रामृत सुख सेववील टाळी वाजवा. प्रमाण झाल्यावर टाळी वाजवायचं. हे चंद्रामृत सुख सेववेल आई असता जाता रवी धरवेल बाह्य हेळा सागर तरवेल परी त्या साधूची भेटी न होईल गा ऐसे कैसे यान भेटतील साधू. नाथ महाराजांनी प्रश्न विचारला, सांगा अरे ऐसे साधू कोणत्या साधनानं भेटतील? कोण उत्तर द्यायला त्यावेळेस नाथ महाराजांच्या प्रश्नाचं? नाही तुकोबारायांच्या काळात ते उत्तर दिलं. ऐसे कैसे यान भेटतील साधू. हे अर्थ काम चाड नाही चित्ता माना मान मोह माया. ज्याच्या जीवनात अर्थ काम मोह माया अभिमान अहंकार या सगळ्या गोष्टी मिथ्या आहेत ना, ऐसे ऐसे अन भेटतील साधू. विठ्ठल विठ्ठल म्हणून चंद्रामृत सुख सेव हे सगळ्या गोष्टी होतात, पण संत भेटी अवघड बहु अवघड. हा हे संत भेटी परी जग जेठी करुणा केली. जोपर्यंत त्याची कृपा होत नाही तोपर्यंत बाकीच्या गोष्टी दुर्लभच आहेत. शास्त्रात तसे अनेक गोष्टी शास्त्रीचे अनेक गोष्टी दुर्लभ आहेत. हा या ठिकाणी हा थोडस बरं का माफी मागून बोलते, मला जुळते जरा चिंतन. काय होते मी आधी लई शिवचरित्र मांडायचो, पण थोडस काय होतं चिंतनाच्या बाहेर जाऊन परमार्थ नाहीये. याचा बेस वारकरी संप्रदायाचा बेस आहे. अभंगाच्या पहिल्या चरणापर्यंत तरी आलो पाहिजे. काय होतं माहिती का प्रॉब्लेम काय होतो? आता शिवचरित्र 2 तास बी सांगितलं मी, शिवचरित्र काय रे म्हणल्यावर त्याला काय अडचणच नाही. पण विषय असा आहे कीर्तन तुम्हाला आवडेल पण ते विठोबाला बी आवडलं पाहिजे ना. लक्ष देऊ नाही का मला काय सांगायचे? म्हणून वारकरी संप्रदायाचीच. आणि मला कळलंय आता जेव्हा तुमको म्हणजे शेवटपर्यंत याच्यात टिकावं लागेल तर तुम्हाला चिंतनाचा बेस घेऊन चालावं लागेल. नाही तर खऱ्या अर्थानं हे तुम्हाला सांगू का विनोदावाली लय विनोद केले म्हणजे लय भारी कीर्तन आहे का? नाही पोट धरून हसताला आत्ताच सुरू केली तर. आता आमचा राहुल बाबा विनोद करतो पण चिंतन बी मांडतो ना. दोन्ही शैली पाहिजे आणि ज्याला जे जमतं त्यांनी ते केलं पाहिजे. राहुल महाराज ज्याला जे जमतं ना त्यांनी ते केलं पाहिजे. तुम्हाला चांगले विनोद जमतात ना ती शैली माय आहे का नाही? ती मी प्रयत्न बी करायचा नाही तुम्हाला नाव बी नाही ठेवायचे. काय येते त्याला तेच सांगते. मग तू सांग काही असली जळकी वृत्ती झाली आपल्या आपणच आपल्याला मागं वाढायला. आणि आपली पोरं आहेत आपले तरुण आहेत त्यांना मोठं करा ना. आपण बाहेर चिडवा की आणून मोठी करतोय पण आपली नाही मोठी करत.
हे माझा रोष नाही बरं का, हे माझ्या हृदयातून आलेली वाक्य आहेत. अजिबात कुणाबद्दल माझ्या मनात द्वेष नाही. माझं सांगायचं तात्पर्य काय, हा ज्याला जे जमतं, ज्याला चांगलं चिंतन मांडता येतं ना, अहो लोक त्याची बी चर्चा करतात. अहो लय बोर केलं होते, अरे बोर नाही केलं त्यांनी, जीवन उद्धाराचा मार्ग सांगून गेला गाड्या. पण तुझ्या डोक्यात बसला नाही तो, ही चुकी तुझी आहे. कारण तू आला होता 200 रुपयाचा ड्रेस घ्यायला आणि तू आलता 10,000चा घेऊन. ते तुला घेता नाही आला, तुझी कॅपॅसिटी नाही ती घ्यायची. ज्याची जी कॅपॅसिटी त्याला ते दिलं पाहिजे. कारण मेरा आपला चौबाजूशी 200 तर 200, 10 तर 10. शेवटचा एखादा कोट्याचा झटका आणायचा छत्रपतींचा, मग हँगच होता बाबा. हा गो बोलत असेल तर माफ करा. या आईसाचे व अमोल महाराज सूर ज्यादा गायन नाही न करते. लोक म्हणते अरे गाता नाही येत, अरे नाही येत तू गा, मग कीर्तनात उभा राहा. त्यांची शैली वेगळी आहे, त्यांच्या शैली फिरायत लोक, त्यांचं वक्तृत्व भारी आहे. त्यांच्या वाणीने ते जगडाचं ज्याचं काळीज आहे ना, त्याला बी पाजर पडतात. ती वाणी आहे त्यांची. काय तर मग ते खोपडे महाराजांनी काय पोर शिपावाडाच बोलायची होती. अरे केल्यात मग तुझी कर उभी. अभिमान एवढी, मला लहान पोर आज पवाडा म्हणतात, छत्रपतींचं नाव घेतात. आपल्याला अभिमान पाहिजे आपल्या माणसाचा. मला एक गोष्ट लय अभिमान वाटला, तुम्ही माझी जात धर्म पंत न पाहता मला इथं बोलवून तुमचं लय धन्यवाद. आणि मला राग आहे जात धर्म मानणाऱ्याचा, कारण आम्ही सगळं सोडून इथं आलोय ना. आमची राहिली का आता आमच्या सोबत? आणि मग आम्हाला राग नाही येणार. तुम्ही व्यास डावल्या, ज्याला कळलं ते लय हुशार आहे, नाही कळलं त्याने कीर्तन विठाला कशात जाती धर्मात अडकलो. सगळ्यांचं रक्त सर लाल आहे ना. मला जखम आली, मला वाटतं हिरव्या रंगाचं येतं काय ना मुसलमानी म्हणून. शोध बघितलं ते लाल होतं ते, मग मला बी आश्चर्य धक्का बसला. मग आजपासून जात नाही म्हणायची. ऐसी कळवळ्याची जाती गरीब लाभावी प्रेमी. कोणत्याही प्रकारचा लाभांश डोळ्यासमोर न ठेवता निर्लोभ, निष्काम आणि अमर्याद प्रेम करते ना बाबा, ती माणुसकीची जात ही जगातील श्रेष्ठ. संतांची प्रमाण आहे, संतांची प्रमाण आहे. अहो आम्ही कहाणी ऐकलो. मी अजिबात माझ्या काय भावना व्यक्त करायला आलो इथे, आहे तसं सांगतो. एखाद्या वेळेस कमिटीतनी फोन चालू राहतो, ते जुने बटनाचे मोबाईल आहे, ते दाबलं की कट होते, नाही तर डायरेक्ट स्विच ऑफच होतो ते मोबाईल. मग ते बटनाचा एखाद्या वेळेस फोन चालू राहिला ते म्हणते अरे ते लय सांगतंय. आपली आहे तर एवढा उतालाय, त्यालाच काय बोलायचंय मुसलमानाला अशी म्हणत्यात. मला सांगाव, आम्ही कुठल्या कुळात जन्माला गेलो, कुठून आलो, काय आलो, हे काय आमच्या कपाळावर लिहून आलं का कुणाच्या? अहो तुम्ही सज्जन आहो, तुम्ही जात धर्म न मानणारी माणसं नाही. नाही खऱ्या अर्थानं ये भूमी हिंदुओं की है, याद रखो. ये भूमी प्रभु रामचंद्र की है. ही माती ही प्रभु रामचंद्रांची माती, ये संतों की भूमी आहे. ही 18 पगड जाती आणि 12 बलुतेदारांनी उभी केलेली माती. सगळ्यांना इथं अधिकार आहे. संतांची प्रमाणे विष्णुमय जग, हे वैष्णवांचा धर्म आणि भेदाभेद भ्रम म्हणून इथं कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्मे सर्वेश्वर. आणि मग जर जात धर्मात अडकलो ना, मग छत्रपती नाव घ्यायचा आपल्याला अधिकार नाही. जर आम्ही जाती धर्म, राजाने मान्य वे जात, राजाने मान्य जात, अंतकरणात राजाचं कधीच जात नव्हती. मदारी मेहतर सारखा मुस्लिम मावळा राजांनी मिठी मारली. मदारी अरे आग्र्याच्या ठिकाणी यार तू इथं झोप, काय वाटला सन मदारीला? लक्ष देऊ नाही का बरं का? हे का सांगतो तुम्हाला, शिवचरित्र सांगणारे मला हा भंग सोडवायचा आहे, पण हे सांगणं लय गरजेचं आहे सर. काय होते, थोड्या फवारण्या करायला लागतात मध्ये, मग रोग पडत नाही. लय बी लांब लांब गेलं ना मग अवघड होतं गणित. बोर मध्ये कीर्तन करायच्यात गुरुजी, नाही पोटाव नाही पाहणार. तुम्ही लय लांब गेले, आता तुम्ही आता आज बस बी नाही आमच्या विठायला. ऐका हे खऱ्या अर्थानं खूप प्रयत्न केला संतांनी. काही गोष्टी दुर्लभ आहेत. तसंच शास्त्रात पाहिलं तर मनुष्य जन्म लय दुर्लभ आहे, त्याच्यानंतर मुमुक्ष अवस्था ती दुर्लभ आहे, आणि संत भेटी दुर्लभ आहे. मनुष्य जन्म इतका दुर्लभ आहे, इथं बसल्याने मला फक्त सांगा हा मनुष्य जन्म कसा मिळाला? पाप करून मिळाला का पुण्य करून मिळाला? पापाने प्राप्ती नरकाची आहे, पण मनुष्य जन्म नाहीये. पुण्याने स्वर्गादी योगाची प्राप्ती होईल, पण मनुष्य जन्म नाही. त्याला प्रमाण आहे. हा पाप पुण्य करूनही जन्मा येतो प्राणी. एवढंही पाप अधिक नाही. ऐका, एवढंही पाप अधिक नाही आणि एवढंही पुण्य अधिक नाही. पाप पुण्याचं पारडं ज्या वेळेस समान होतं तेव्हा हा दुर्लभ मनुष्य देह मिळतो. आता मला सांगा, जन्मल्यापासून आजपर्यंत तुम्ही मी पाप केलेलं लक्षात आहे, वहीवर लिहून ठेवले, पुण्य केलेलं वहीवर लिहून ठेवले, मग किती दुर्लभ आहे.
पुढचा जन्म कुठला मिळेल माहिती नाही 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 हे आंधळ्याच्या हातात जसा कावळा मिळावा ना तसा मनुष्य जन्म मिळाला सर्व देहा माझी पाहू अति दुर्लभ मनुष्य देहो याची प्राप्तीचा संमोह तो अभिप्राव अति दुर्गम ज्या कीर्तनात गाथेतली प्रमाण ज्ञानेश्वरीतली ओवी आणि भगवद्गीतेतले श्लोक आहे नाम कीर्तन आहे विठ्ठल आणि म्हणून या सगळ्या देहात हे दुर्लभ नरदेह नरदेह दुर्लभ जाना नरदेह दुर्लभ झाला शतवर्षाची गणना आहे त्यामध्ये दुःख यातना आणि तुम्ही 8वा मधुसूदना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा नरदेह दुर्लभ आहे आता शतवर्षाची नाही बरं कसं आयुष्य श्वासावर आहे तुम्ही जेवढे श्वास घेताल तेवढं आयुष्य आहे मग लोक म्हणतात नाही का जरा खोलवर श्वास घ्या साधना करा थोडं ध्यान करा का करा खोलवर श्वास घेतल्यानंतर श्वासांची संख्या आटोक्यात येते आणि आयु मर्यादा वाढते त्याचं कारण जेवढे पटकन फास्ट श्वास गेले श्वास संपले की आयुष्य संपलं आता शतवर्ष आहे का नाही नाही 60 आम्ही गेलो ना आमचा बोनशी 60 पर्यंत आम्ही गेलो ना मग 32 वर्षात जर 100 यांनी कार्य केलं असेल तर आता तर आम्ही 30 म्हणजे आमचं अजून कार्य राहिले गड्या आता आडवाई बी कुणी नाही आता लक्ष देऊ नाही का महाराष्ट्रात आपण बोलणार आहे मी 100 मांडणारे शेवट जाता जाता निश्चित लक्ष देऊ नाही का नरदेह दुर्लभ जाना अय शतवर्ष मोकळे खेळा काय लोड घेऊ नका काय तुम्ही अजिबात मनात आणू नका लय काय प्रमाण पाहिजे कीर्तनात प्रमाण नाही ना कोरडं पडतं कीर्तन मग म्हणजे काय होतं लय बी नको मग वलं होते तेवढ्यात आपला हा विठ्ठल विठ्ठल सजला हो आंधळ्याच्या हातात जसा कावळा सापडावा पावला देह गागटाळी नगडे उपाय घडवले गागटाळी नगडे उपाय घडवले नगडे उपाय वाह 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 क्या बात अमल महाराज बराबर रेट टके देने का नहीं आया क्या धरने का काय होएगा ते बराबर ते नित्याला लक्षात आले ते बाकी कणको तुम्हारी कुछ उत्ता ख्याल व्हायला बाकी ते एक खूप गोड साथ दिली त्यांनी एवढ्या 4-5 दिवसात आम्ही 7-8 दिवसात एकत्र होतो अतिशय सुंदर व काय मी कीर्तनाला नवीन उभं राहायचो ना मला जरा बिहा वाटायचं तुमच्या बोरमधीच यायचो जरा पाहुणा रावळा असायचा त्याचं खुंकार आमच्या का बघा आता बोरमधीच आहे मी लक्ष देऊ नाही का तसं नाही मुस्लिम समाज खूप चांगला आहे ते सप्त्यामध्ये पंगत देतात वर्गणी देतात देणगी देतात त्याचे सगळे पाहुणे रावळे बघितलं मग ते अडचणीतीनं नेमकं तर मग वडिलांना म्हणायचं आब्बा हे कठीण काम आहे बोले अरे महिने या तर गाडीला या अभी तिको आगे नाही जाते आता क्या बोले देणे का रेट के बोले नाही आहे तरी काय होईल ते होईल बघू म्हणले नंतर काय करायचे ती खऱ्या अर्थानं अनेक अडचणी आल्या आता मला वाटते समीर दादा गेली 6-7 वर्ष कुंभार टेकडीला मी सलग आहे ते सांगायचं तात्पर्य माझं मोठं पण नाही सांगायला पण असंच आहे एक मुसलमानाची सर आणि एक मराठीची जातीवर बसली दोघींना बी काय नाही पराव नाही आहे तर मी रेट टाके देणे का डरणे का नाही किसको हा फ्रेश राहा एकदम फ्रेश असा हाताची घडी काढा हा वा 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 किती छान दिसतंय बघा तुम्हाला माहिती का ही पोरं किती टाळबारी वाजवत्यात किती बारी नाचतात हे महत्वाचं नाही या वयात ही दोत्र घालून येत नाही ही त्याग आहे त्यांच्या आई बापाचा कारण की काय माहिती का जाऊ दे आता पुढे जातो लगेच लई वेळ कमी आहे आपल्याकडे चिंतन राहीन बाजूला तुम्ही म्हणाल महाराज हे बाकीच सुरू केलं आजचं कीर्तन चिंतनाचं सप्त्यात असतो तर फ्लोनी गेलो असतो अजून थोडं बोलावं लागेल हे कार्यासाठी बोलावं लागेल आणि म्हणून हा बरं तेवढं करूच का कम्प्लीट ती म्हणली हा एक मुसलमानाची एक मराठीची बसली जाते ती म्हणली भाभी तुम बोल की भाभी म्हणली नाही वंश तुम्ही म्हणा आता वंशला बी आहे ना सावने महाराज काय आणि भाभीला बी काय तर भाभीने कधी जातं बघितलं तेव्हा वंशला तरी जातं इंट्रोडक्शन केलेले आधी हा तेव्हा गायलेले त्यांनी नाही म्हणले बा वंश म्हणा तुम्ही वंशनी जाते हात ठेवला आता ते पहिल्यागत राहिले नाही
पहिलं म्हणजे त्यात गोडवा होता माय लिकीचं लग्न असायचं बरं का. डोळे भरून यायचे, वरमाईची लगबग, वरबापाची लगबग. बापाने कष्ट करून पैसे गोळा केलेले आणि लिकीचं मोठं लग्न करायचे स्वप्न बघितलेलं. बाप जमून असा बसायचा आणि पोरगी अशी बापाकडे बघायची, बाबा लय जमले का रे. आणि पोरगी म्हणायची माय तू मस्त वरमाई झाली बरं का, पण तुझ्या चेहऱ्यावर डोळे पुसगो माय, तुझे अश्रू दिसतात मला. कन्या बागडनी परी करी माहेरची आठवण, टाका अक्षदा प्रेमानं शुभमंगल सावधान. धुडू धुडू धावयाची सोनुली गती अंगणीना, अनपित्याची माया ओसरे गतीच्या छोट्या भावासाठी कंठ हे आला हो दाटोनी. टाका अक्षदा प्रेमानं शुभमंगल सावधान, शुभमंगल सावधान. माय दुरून पाहते घाली तुळसीला पान, आठवीता बालपण अश्रू ओसरे नयनी, माया पाझरनी डोळे पुसते पदरान. टाका अक्षदा प्रेमान शुभमंगल सावधान. आता काय लग्न लावाय उभं नाही बरं आपलं सर, लक्ष दे नाही का बरं काय. आई हेच अंतकरणात प्रेम आहे का नाही राव. आणि मग सांगायचं तात्पर्य एवढे, ते म्हणजे भाभी बोलो तुम्ही, बाबी म्हटली वंश पहिले तुम्ही म्हणा. वंशनी ठेवला कंग बाबा जाते व्हात. हल्लीच्या ग काळात शेती करायला ट्रॅक्टर, माझा ग बंधू राजा बंबईचा डॉक्टर डिनर येत. आम्ही बोले भाभी तुम बोला, आता भाभीला कशाचं येते दवा काय. भाभी बोले आता वंश म्हणली तेव्हा भाभी माघारी किती का दवा. भाभी बोलो तुम, मग भाभीने बिनी टक्के आली रेंज बरोबर. हा जिधर जिधर तेरा भाई, जिधर जिधर तेरा भाई, उधर उधर मेरा भाई. जिथं तुझा भाऊ तिथेच विठ्ठल विठ्ठल. पावला हा देह काकटाळी न्याय, न घडो ते उपाय घडवाले. दुर्लभ दुर्लभ मनुष्य देह. आंधळा आंघोळ करत बसावं आणि आई सहज टाळी वाजवावी. रामकृष्ण हरी म्हणला, टाळी वाजवली आणि टाळीत कावळा आला. जुने कीर्तनकार दुष्टंत अजूनही सांगतात बरं का, ते जपलं पाहिजे आम्ही. सहज टाळी वाजवली टाळीत कावळा आला. टाळीत जसा कावळा आला तसं हे म्हणणं काय आलं म्हणून बघा होतं. कावळा आला, राजाने हुकुम सोडला, प्रधान जी इस राज्य में जो कोई कौवा पकड़ के लाएगा बोले उसे 5,000 रुपये. किती एका कावळ्याला 5,000. आता याला लोभ आला, हे म्हणलं एक तर गावला गाड्या. कावळा गावणं सोपं आहे. तुम्हाला विचारते सोपं आहे. इथं 10व्याला याय ना गाड्या. वाढ बघून नरड कोरडं पडलं, मी तुझ्यासाठी जीवन जाळीले आणि तुने नाही पाणी पाणी. तर कवर ते सांगतो अरे बदल गेर बदलाय नको आता काय तेवढं. तुमच्यागत नाही बाबा मला नाही सांगतायत एवढं बाबा. लय लक्ष दे नाही कवर का. हा नाही होत राव, पार नरड कोडलं पडलं ना कधी कावळा शिवत नाही असं वाटतं. तुम्हाला माहित नाही काय काय ठिकाणी कावळे पाळले कीर्तन करायला. अशी ती शबनम बॅग आहे ना त्याचा ठेवायचा कावळा जागे. हाय तर काय. आणि ड्रायव्हरला फक्त सांगायचं नाही शिवला की मिस कॉल द्यायचा. ड्रायव्हर लगेच चोच मारून येतो घेऊन. चांगला पुंडली कवर हरी विठ्ठल. काय होते आजकाल दशक्रिया कमी भाषणच जास्त व्हायला लागल्यात. ती जाऊ द्या आता लय नको पुढे जायला. ती परत म्हणते हे लय असं वांगाळ बोलायला लागले. नाही नाही जे आहे ते बोललं पाहिजे. कावळा पहिलं तो गे काऊ कोकत आहे, शकुन घे माये सांगत आहे. हे उड रे काऊ तुझे सोन्याने उडविन, पाहुणे पंढरी राव घरा काही. कावळा सापडणं सोपं आहे का. मनुष्य देहाची दुर्लभता सांगतो. सहज कावळा आला. आता प्रधानजीने हुकुम सोडला, राजाने, प्रधानजी इस राज्य में जो कोई कौवा पकड़ेगा 5,000 रुपये.
आता 5,000ला एक किंवा ना अजून एक पकडतो तर 7 ते 9 एक आहे परत 9 ते 11 वाटवच गावलं तर हितलं भरून निघन ना गणित तिकडं त्यामुळे एक दावा करून आलोय सकाळी मी काळजी करू नका या लोकलाच हा लक्ष देऊन ऐका बरं का वैसच आहोत तुम्ही काय आणि मी काय सगळ्यांना तेच आपण काही संत होतो आणि तुम्ही कीर्तन करायला संत समाज नाही इथं लय गडबड झाली मोठी नाही 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 आम्ही अजिबात आम्ही संत कसे पैसे घेऊन कीर्तन करतोय आम्ही जो नाही करत ना त्याला संत म्हणा तुम्ही तो पैसे घेऊन घेत नाही ना कीर्तन संत आम्ही अजिबात नाही मी तर नाही खुला आव्हान सांगतो या माहिती आम्ही संत नाही आमच्या शर्टाला खिचेत जॅकेटाला 3 आणि शर्टाला 3 जेवढा फॅन्सी कीर्तनकार पाकिट तेवढं मोठे लक्ष देऊन आणि चांगलं राहायचं सर उगाच एळीत रगत राहायचं चांगलं धोतर घालायचं चांगली कपडे घालायचे आपण काय वैराग्य आहे का वैराग्य तुकोबा राहील का माझं पामर आहे काय थोर पण पायीची वाहन पायी वैराय तुकोबारायांनी ज्ञानोबारायांच्या पायात ती चप्पल झाली सोपी भाषा आहे आम्हाला पामर म्हणतो आम्ही पामराच्या लाईनीत पण नाही आम्ही पामराच्या जर तुकोबाराय पामर होत असतील तर आम्ही कुठे माझं पामर आहे काय थोर पण ने तुकोबाराय ज्ञानोबारायांच्या पायात ती चप्पल झाली महाराज ज्ञानोबारायांच्या पायात ती चप्पल व्हायला त्याला तेवढा खालचा बेस वैराग्याचा लागतो ज्ञान कुठे बी टिकत नाही ज्ञानोबारायांकडे ज्ञान आहे आणि तुकोबारायांकडे वैराग्य आहे वैराग्यावर ज्ञान टिकतं म्हणून माझं पामर आहे काय थोडंपण पायीची वाहन बरं हे कशामुळे झाले माहिती का त्यांना या संसार सागरातून पलीकडे जायचं होतं याला संत पाहिजे असतात भवनदीचा झाला तारा या उत्तरा प्रसादे मग काय केलं आहे त्यांच्या पायात ती चप्पल तुकोबारा झाले तुकोबारा म्हणतात चपलीच्या का माध्यमातून या संसार सागरातून संत आम्हाला पलीकडे घेऊन जातात तुका म्हणे त्यांच्या पायाच्या आधारे त्याला प्रमाण आहे ऐका आणि मग हे सहज कावळाला सहज हातात घेतला म्हणला अजून एक पकडतो पण महिला मंडळ मला तुम्हाला विचारायचंय आता यो पाण्यात उभा होता रामकृष्ण हरी म्हणला कावळा पकडला आता हातातला कुठं ठेवायचा असा का खेट म्हणजे एक पकडल्यावर 5 2चे किती झाले 10 मी ते पैशाचं बोललो कोणी कीर्तन कारण माझ्या नाराज नका हो नाही तुम्ही म्हणाले काय बोलले तसं नाही ते खरं आहे हे सांगायचं तात्पर्य काय माहिती का आम्ही मेडिएटर बाबा आपण मेडिएटर आहोत आपण संतांच्या वाङ्मयावर अध्ययन करत या समाजापुढे ते मांडतो ना हा संघर्ष आहे मोठा हे सोपं नाही एक शब्द जरी चुकला ना एक व्हिडिओ व्हायरल झाला ना अख्खं करिअर बरबाद यायचं सांगतो तुम्हाला परत बाबाकडे कोण बघेत बी नाही पण त्याच्या आयुष्यभराचा संघर्ष कोण विचारत नाही त्याला एक शब्द ओघानं बोलता बोलता वाणीतून निघून जातो कधी कधी शब्द निघून जातात कसं असतं तुमचा उत्साह मोठा असतो तुम्ही टाळ्या वाजवली की 2 इंच छाती आमची भुकती मग बोलताना आम्ही कधी कधी ओघानं काहीतरी बोलून निघतो तेवढाच व्हिडिओ व्हायरल होतो ही करणारी नाहीत व्हायरल व्हिडिओ ही माझी माणसे सांगायचं तर काय माझा व्हिडिओ तिकडे हैदराबादला व्हायरल झाला ती एक येडतागानी मला तिथली फोन केला बोले बरी तरी धाडी आहे मी शकाच्या म्हणून अरे येडपाटेस का महाराष्ट्रातली आवला दे सांगायला लागते तसलंच ती एक मध्ये वाद झाला होता 65 किलोची तलवार वागवतो त्याचं नाव यसाची काहीतरी आहे ना ती एकाने मला प्रश्न विचारला म्हणले महाराज हे कीर्तनकार सांगतात कायला अरे म्हणलं तू महाराष्ट्रातला आहेस का म्हणलं हा मग म्हणलो कशाला संशय घेतो उचाली नसेल बनवली असेल तरी ना हा मला काय म्हणायचं आपलीच माणसं वाढायला लागली आपल्याला लक्ष द्या बरं आपला इतिहास आहे ना जपून ठेवा ना सांगतोय कीर्तनकार एनर्जी येतोय तरुण पोरं शिवजयंती साजरी करतात काहीतरी परिवर्तन होतंय ना बळच हाडकाठी काहीतरी टाकायची काहीतरी वेगळा इतिहास मांडा ठीक आहे असल नसल याच्यावर संशोधन अभ्यास होईल पण कीर्तनकार सांगतात त्याच्यावर टाळी वाजतीला विषय संपला हा व्हिडिओ रील्स काढून मी टाकणार आहे परत हे सांगायचं तात्पर्य काय आपली माणसांनी आपल्यासाठी खडतर ही ऐतिहासिक भूमी आहे बोर सोपं काय एक लक्ष देऊन ऐका कुठं आलो तुम्ही कावळेवाल तुम्हाला माहिती हा लक्ष देऊन ऐका रेंज गेली की गेली परत नाही बोलत लोक फ्लोनी झाला किती सासू सुनाच्या गप्पा पण परत लाईन दोरी ती कावळा घेतला सहज काकीत ठेवला एक पकडला अजून एक पकडतो म्हणला हे एकाचे 5,000 म्हणजे 2चे किती पैशाच तरी बोला राव हा 10,000 म्हणजे पहिला टाळी वाजून पकडला सर पण हाय तो काकीत ठेवला आता दुसरा कसा पकडणार पहिला कसा पकडला वाजवली मग माझ्याकडे येतो बाकी कुठं जातात फ्यूज उडले की ते लाईनीला लागतात लक्ष देऊन ऐका हा मग एकच येतो माझ्याकडे अनेक आहेत मुमुक्ष म्हणजे सोपं सांगू का प्रतिकूल अनुकूल परिस्थितीत कुणीही परमार्थ करू शकतो लक्ष देऊन ऐका अगदी अनुकूल परिस्थितीत कुणीही परमार्थ करू शकतो पण प्रतिकूल परिस्थितीत ज्याला परमार्थ टिकवता आला तो मुमुक्ष आहे प्रतिकूल परिस्थितीत परमार्थ टिकवता आला पाहिजे अनुकूल सगळं चांगलं असल्यावर कुणी बी एखादच करेल नाही का लक्षात आलं सगळं चांगलं असलं खायला रताळू आहे सफरचंद आहे फराळाचे अहो 4 प्लेटा आणतात खिचडीची
काय काय जन्मालाच खायला आले त्यांना एखादच म्हणजे पर्वणी ते म्हणते जळलेली भाकरी आई बाप मारुतीनं ती तसलं ती भाकरी खाण्यापेक्षा ती एखादच करतो ना. गुरुजी लय खायला खतरनाक आहे. मी तिकडे ते ह्याला गेलतो कीर्तनाला पलीकडे विदर्भाच्या तिकडे पलीकडे एक असं माझ्याकडलं असं बसलेलं पार असं गाडीवर बसल्यावर मागच्या मागं उडून जाईन असं होतं. ते गाडीवर बसलं म्हणजे ते कडला जेवाय बसलं माझ्या कंक बाबा. आता तुमची तब्येती पेते तुम्ही तब्येती जपलेली माणसं आहे पहिलवान लोक आहे तुम्ही इकडं म्हणजे हा भाग जबरदस्त आहे. बघा ना आता ही सगळी माणसं आहे तेच काय चेहऱ्यावर अहो चमकते यांची स्किन. सांगायचं तात्पर्य यांनी परमार्थ जपलाय लक्षात घ्या. ओजस रस आपल्या जीवनात निर्माण झाला पाहिजे. युक्त आहार विहार नेम इंद्रियाशी सार नसावी बासर निद्रा बहुभाषण. आहार खूप महत्वाचा आहे बरं का. राहुल महाराज ते बाजूला बसलं जेवायला तुमच्यागत नाही लईच काटकुळ होतो तुम्ही चांगले एक नंबर तब्येत तुमची हे लई खतरनाक बरं का. ऐका बरं कसे पाकिट घ्यायचे ना मला लई बी हे उरच आहेच नाही. हा लक्ष दे नाही का असं होतं असं नाही सगळीच एक नंबर तब्येतीचे पाहिजे हो. चांगलं राहायचं मस्त चांगली कपडे घालायची रुबाबात राहायचं. अहो झटका आल्या दुसऱ्या मिनिटाला निघून जाते माणूस. सगळी कपडे तशीच इस्त्री करून कपाटात राहतात घालणार कोण आता गेलेलीची बी घालत बी नाही कुणी. लक्ष देऊ नाही का मला काय सांगायचे एकदा या एक बार जिंदगी एक ऐसा झटका मारणे का ना लाईफ में आके लोकांनी आठवण काढली पाहिजे गाड्या तुझी. कसा बी होता लय खतरनाक पण भारी माणूस होता. आपल्यासाठी माणसं रडली पाहिजेत गाड्या. कबीरा कहे जब हम दुनिया में आए ए हम रोए वर दुनिया से पर ऐसी करनी कर चलो ना जब हम दुनिया से जाए ना ए हम हसे और हमारे लिए दुनिया रोए. आम्ही हसत जावं आणि जगाने आमच्यासाठी रडावं. ह्याला उत्तम चिवरी कीर्ती मागे नुसती कीर्ती नाही उत्तम कीर्ती मागे उरली पाहिजे. आणि म्हणून हे जगलं पाहिजे बरं का असं. हा ऐका बरं का बरं ते बाजूला जेवाय बसलं मी मुमुक्षू सांगतोय मुमुक्षूतून इथे येतो. ते असं काटकुळ होतं फार मारायला झालं थपर असं बाजूला बसलं. मी म्हणलं आता हे जे आपलं कसं असते बघा सगळी जेवाय बसते ना आपल्या ताटाक कमी दुसऱ्याच्या ताटाकडे लक्ष असतं. नाही कळलं का तुम्हाला अजून त्याच्या ताटात किती भात राहिलाय. म्हणलं हे जर यारवाळी उठलं की मला बी उठायला लागेल. म्हणलं मै मेरा होय तर ठीक आहे क्या. तो म्हणला महाराज तुम शुरू तो करो आगे आगे देखो होता है क्या. म्हणलं लईच भयानक दिसते ते खायला तुम्ही एखाद्याच्या तब्येतीवर जाऊ नका ते दिसाय असं पण खायला लई निभार. पहिले बी पंक्तीला आणि शेवटच्या पंक्तीला असते ती परत बघुली बी घेऊन येते करून ज्याला लक्ष देऊ नका. हा आणि मग विठ्ठल विठ्ठल ती कोणत्याही जागी त्यांचेच होते त्यांचं काय गणित नाही. महाराष्ट्राची मुलूक मैदानी तोप आहे आणि आमच्या राहुल महाराजांचे जीवलग मित्र आणि माझेही जीवलग मित्र खऱ्या असताना अखंड महाराष्ट्र 5 राज्यात जाऊन कीर्तन करतात आणि उडीट म्हणतात ते या माईकच्या वरती उडी टाकतात. असे आमचे गणेश महाराज या ठिकाणी नांगे आहेत. खऱ्या अर्थाने त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी जबरदस्त. हा चला लक्ष देऊ नाही का ते असं जेवाय बसलं ते. आता मी म्हणलो ह्यानी जवळ लवकर लागलो खोपडे बाबा आता मला खायला लागते हो. शिवचरित्र सांगायला लागते वरच्या स्केलला सांगायला लागते. त्याचं मुळमुळीत सांगितलं लोक बोलावणार नाहीत आपल्याला. मग कसं काय ताना बरं आहेस का लय दिवस झाला आला नाही गाड्याक राजे म्हणलं त्याला काय नाही हो परत कोरोनाची लाट आली ऐकलं म्हणलं परत व्हायरल नको आहे काय म्हणून आलो नाही मी. असं म्हणलं बोलांगी वापस कोण आमचा. हे राजगडावर महासाहेब जिजाऊत आणि महासाहेबांनी प्रश्न विचारला राजा दिसतो का तो कोणाला. हो महासाहेब दिसतो ना. राजा त्या कोणाण्यावर फडकणार त्या दुश्मनांचं हिरव निशान आमच्या डोळ्याला जखमा करून जातात. आदने असावी महासाहेब. मग राजा 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 सांगतात महासाहेब सांगतात राजा उतरवा त्या दुश्मनाचं निशान आणि पुन्हा एकदा फडकू द्या हा भगवा या कोठाण्यावर. राजा या कोठाण्यावर प्राण जाय पर वचन न जाय ही शब्द होते मावळ्यांचे. हे ट्रेलर हे पिक्चर अभी बाकी आहे थोडा वेळ राहिलेला आहे लक्ष दे नाही का. ती जेवाय बसलं मला जरा खायला लागतं एवढं बोलायला लागतंय म्हणल्यावर त्याला म्हणलो बरं ते खायला लई नि बारो किती जिलबीचे एवढं खाल्ले असते खालच्यानी बसल्याने बोला. हा किती तुम्ही किती खाता लई तर लई 10 लई नि बारा असला की गिरे महाराज 15 याच्या पुढं नाही 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 42 जिलबीचं एवढं खाल्लं मी तर तोंडा कर अहो इथं पार नरड्यापर्यंत आली की जिलबी आता हिता अशी जिलबीचं टोकं दिसायला लागली नरड्याला. मी म्हणलो गरजे बाबा 42 अहो काय काय खायला जन्माला आले जाऊ
काही त्यांचा उद्देश आणि ही समाजाच्या काय कामाची नाही का ही पंक्तीला ह्यांना बरोबर माहिती कुठं कार्यालयात लग्न आहे कुणाचं काय बरोबर पाहुणा नसला तरी तिथं जाईन लय खाणेवाली लय भयंकर लय 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 भयानक लक्ष नाही का आता आम्ही वर्ष श्राद्धाचे कीर्तन करतो सुरुवातीला आम्हाला लोकच दिसत नाही अमोल महाराजांना आम्हाला 12ला लय वावटळ कालेला बी तसं 12ला लय वावटळ सुरुवातीला लोक ही तर सगळीच आहेत ही काय खायला आलेली आहेत होय तवा अरे ही प्रेम करणारी लोक आलीत राहुल महाराजांवर लक्ष नाही का हा आणि मग ते बसलं बाजूला त्यांनी बाबा त्यांनी 42 येडं घाललं जिलबीचं मी तर तोंडाकच बघायला लागलो तेवढ्यात बासुंदीची बादली समोरून चालली बासुंदीवाला म्हणला महाराज बासुंदी मी म्हणलं इकडले पेनलचं सगळं फॉर्म भरून झालेत आपलं तिकडं जाऊ देतं सगळ्या तर इकडं कुठं एक तर कोरोनाचा काळ होता एक बारी आली ती कशी तरी हातावर म्हणलं ती बी लावलंय शेटिंग तेवढं एखादं पाकिट मिळलं तरी बरं होईल म्हणलं ह्यानी जीव सोडल्यावर मग अवघड होईल ना म्हणलं बाळा आता नको म्हणलं नाही महाराज तुमको नाही खाणी की पण मुक खाणी की ना बोला आता म्हणलं 42 जिलबीचं येडं खाल्ल्या बासुंदीला चॅलेंज दिलं गाड्याने साहेब बासुंदी आणली वाढायला लावली म्हणलं एवढं सांगा फक्त कसं काय खाणार ते म्हणलं महाराज काय राव तुम्ही एवढं महाराष्ट्रभर कीर्तन करताय उगं नाटक सांगता 5 राज्यात कीर्तन करतो जी टॉकीतून शेमेर स्टेज गाजवलं असं केलं तसं केलं आणि असं सांगता तसं सांगता आणि तुम्हाला एवढं कळा ना वय म्हणलं कसं काय गाड्या म्हणलं 42 जिलबीचं एवढं पठ्ठ्याने खाल्ल्यात मान्य आहे तुम्हाला म्हणलं मान्य आहे मी डोळ्याने बघितल्यात म्हणलं तरी पठ्ठ्या बासुंदी खाणार म्हणलं कसं काय म्हणलं एवढं कळा नाही महाराज म्हणलं जिलबीच्या नळ्या मोकळ्या आहेत ना अजून अहो लय कायची कल्पकतेला तुम्ही डोकं नाही लावू शकत नाही लय खायला निघाल प्रतिकूल परिस्थितीत परमार्थ करणं लय अवघड आहे अनुकूल परिस्थितीत सोपं रे गड्या खायला एकादशीला सगळे फराळाला सगळे पदार्थ आई सगळे फराळाला पदार्थ असले ना कुणी बी एकादश करेल पण फराळाला एकही पदार्थ नाही तंदूरची रोटी एक नंबर स्पाइसची भाजी समोर आहे आणि फराळाला एक बी पदार्थ समोर नाही फराळाला काही नसताना जो एकादश करतो तो मुमुक्षू आहे लक्षात मुमुक्षू आहे घराचे खिडक्या दरवाजे लावलेत आणि दिवा लावलाय दिवा विझणारच नाही घराची खिडक्या दरवाजे लावले दिवा लावला दिवा विझणार नाही पण खिडक्या दरवाजे उघडे असताना दिवा लावणं आणि दिवा विझून न देणं ही मुमुक्ष अवस्था आहे लक्षात कायमी उद्धार पावे ना काय कृपा करील नारायण ऐसे तुम्ही कायमी उद्धार पावेल काय कृपा करील नारायण ऐसे तुम्ही सांगा हे कायमी उद्धार पावेल मुमुक्ष अवस्था टायमिंग थोडा आवरता घेतलाय बुका मला कळली त्यामुळे थोडस कीर्तन सोडायचं पुढे इशारा झालेला आहे आता 15 मिनिटं राहिली आता काय झालंय बोलायला वेळ गावत नाही यांची भेट होत नव्हती ही संत भेटी हे दुर्लभ आहे संत भेटणं हे संत संगतीचे काय सांगू सुख आपणा पारिखे नाही तेथे संत भेटणं दुर्लभ आहे म्हणून या दुर्लभ मग तुकोबार आहे शेवट सांगा आणि आता पहिल्या चरणावर येतो आम्ही तुम्ही शेवट सांगा तुम्हाला कसे संत भेटले तुकोबार आहे सांगतात आई आम्ही संतांना शोधत फिरलो नाही संत होऊनच आम्हाला भेटायला आले भाषा ऐका तुकोबराय सांगतात आम्ही संतांना शोधत फिरलो नाही संत होऊनच आम्हाला भेटायला आले मग काय केलं तुम्ही त्यासाठी ते म्हणले आम्ही त्याच्यासाठी योग्य बनलो कारण जर योग्य नसेल आणि संत समोरून जरी गेले तरी समजणार नाही हे संत आपली नजर तशी पाहिजे संतांना ओळखण्याची हा आता समोरून बघा तुम्हाला लक्ष देऊन ऐका त्याला शास्त्र भाषेत कर्मसाम्य दशा म्हणतात आईसी कर्मसाम्य दशा मग होईल विरेशा तव श्रीगुरु आपैसा भेटीचा का म्हणजे आंब्याने कधी पोपटाला पत्र लिहिलंय का वाई
आंब्याने कधी पोपटाला पत्र दिले शुद्ध पोपटराव मी आंबा लई दिवस झालं तुमच्या आठवणी ती आता मी पिकून बसलोय तरी वेळात वेळ काढून माझा स्वाद घेण्यास यावे कळावे आपला आंबा असं पोरांना आंब्याने कधी पोपटाला पत्र दिले नाही मग आंब्याने पोपटाला पत्र नाही लिहिलं मग पोपटाला नाही असं झालंय का नाही आंब्यानं पिकून बसावं आणि पोपटाने येऊन स्वाद घेऊन जावा तसं आम्ही कर्म साम्य दशेवर यावं आणि संतांनी येऊन आम्हाला भेटावं ऐसी कर्म साम्य दशा मग होईल विरेशा तव श्री गुरु आपैसा भेटेच गा मग काय केलं तुकोबार आहे तुम्ही ते म्हणले सापडिले वाटा जाता गंगा स्नाना मस्तकी तो जाना ठेविला कर रामकृष्ण हरी मंत्र दिला बाबाजी नाव सांगितलं आणि त्या ठिकाणी संत आम्हाला भेटले आणि त्यांच्या पायाला मिठी मारली विठ्ठल अभंगाच्या पै धन्य काळ संत भेटी धन्य काळ संत भेटी धन्य काळ संत भेटी धन्य संत भेटी शेवटचं प्रमाण होतं टाळे वाजवा झाला संपला अभंग या ठिकाणी वेळेचं बंधन आहे अजून संतावर बोलता येतं वेळेचं बंधन असल्यामुळे खऱ्या अर्थानं त्यांची इच्छा आहे थोडं छत्रपती मांडायचे 5-7 मिनिटात छत्रपती मांडतो म्हणजे एक झटका मारतो आता जातो निघून धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ हा गरजे महाराज संत भेटले आणि जीवनातला संदेह गेला संदेहाच्या सुटल्या गाठी जोपर्यंत संत भेटत नाही ना हा संशय खूप भयानक आहे संशयवाणी तो आणि पाप नाही घोर ही विनाशाची वाघुर प्राणी असते म्हणून संत भेटल्यानंतर संदेहाच्या सुटल्या गाठी आणि झालो पोटी शीतळ हे भवनदीचा झाला तारा या उत्तरा प्रसादे तुका म्हणी मंगळ आता आणि कोण दाता या हुणी या त्रिभुवनात संतानितकं दानशूर कुणीच नाही अनेक दान आहेत कांचनदान आहे गोदान आहे अन्नदान आहे पण सगळ्यात मोठं जे दान आहे आता ऐका बरं का आज संस्थेसाठी बोलतो राहुल महाराज गोदान आहे कांचनदान आहे अन्नदान आहे ही दान श्रेष्ठच आहे पण अन्नदानापेक्षा अजून एक मोठं दान आहे आध्यात्मिक ज्ञान मंत्र म्हणजे ज्ञानदान खूप मोठं आहे लक्षात घ्या हा आणि ज्ञानदेव वैष्णव मोठा विठ्ठल नामे मुक्त पेठा ज्ञानदान घडे श्रेष्ठा आणि वैकुंठ वाटा संत गेले म्हणून संतांनी काय दिलं तर संतांनी ज्ञान दिलं आणि तेच ज्ञान आम्ही अध्ययन करून आता ही लेकरं पुढची पिढी घडवत आहेत राहुल महाराज त्यांच्यासाठी खऱ्या अर्थानं धन्यवाद आहे म्हणून या ठिकाणी झालेली ह्या अभंगाची जी रूपरेषा आहे थोडक्यात परामर्श मांडण्याचा प्रयत्न केला याचं चिंतन वेगळंही असू शकतं माझ्या अल्पशा बुद्धीने मांडण्याचा प्रयत्न केला अजून मोठं चिंतन आहे या ठिकाणी थोडं बाइंडिंग केलंय एकदा वारकरी संप्रदायाप्रमाणे भजन करू आणि राहिलेल्या सेवेत 10 मिनिटात सेवेला पूर्ण विराम देऊ विठोबा नहीं तुम हमारे जगो पे एक दिन आओ आणि चलो साथ में कीर्तन नाही तुम्हाला खरं सांगू तुम्हीच आमचे पाहुणे आहेत आता किती पाहुणे सोबत राहिले अजिबात माहिती नाही जे आहेत ते आमचेच आहेत त्यात विषय नाही
पण आता का आनंद वाटतो माहिती का, या महाराष्ट्राने प्रचंड 2-3 वर्षात इतकं जवळ घेतलं नसेल, इतकं जवळ घेतलं ना. मी अतिशयोक्ती करत नाही सज्जन आहो, खरं सांगतो. जे पाहुणे एक दिवस नावं ठेवत होते ना, तेच आज माझी स्टेटस ठेवतात. बदल केलेला आहे आयुष्यात, परिवर्तन केलेलं आहे. याच्यासाठी लय खडतर प्रवास केला, लय त्रास दिला. आडनाव बदलण्यापर्यंतचा विषय आला. म्हणजे आडनाव बदला म्हणजे तुमच्या ज्या आम्ही बहिष्कार टाकू या गोष्टीवर. हे बोलत नाही वाव याच्यात रेकॉर्डिंग आहे मोबाईलमध्ये. उगं काहीतरी बोलायचं आणि लोकांना वेगळ्या डायरेक्शनला घेऊन जायचं, ते म्हणजे कीर्तन नाही. सत्य बोलायचं आणि सत्य बोलायला घाबरायचं बी नाही. हे कीर्तन मी रील्स करण्यासाठी उभा नाहीये. आणि रील्स करण्यासाठी असताना कॅमेरेकडे बघून कीर्तन केलं असतं. मग ते तुमच्याकडे बघितलं बी नसतं, कुणाच्या भावना बी जाणल्या नसत्या कीर्तनात. हे सांगायचं तात्पर्य. म्हणून राहुल महाराज, मला खूप आनंद वाटला तुम्ही मला ही कीर्तन रूपी सेवा दिली. तुम्ही लांबचे बी कीर्तनकार, तुम्ही काय 50,000 बी देऊ शकले असते, पण का बोलवलं तुम्ही? तुम्ही विश्वास दाखवला माझ्या वालीवर. तुम्ही विश्वास दाखवला. आपल्या भागातली माणसं ही मोठी झाली पाहिजे तड्या, हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणून आपली माणसं मोठी करा. बघा, मी असं म्हणत नाही बाकीचे कसे सगळे चांगलीच आहेत, पण आपल्याला नवी संधी ही पण चांगली आहेत ना. आता हमको इतके आता तुम्ही गणसोलीला कीर्तन ऐकलं, तुम्ही एवढ्या लांब बोलावलं, काय संबंध आहे इकडला माणूस गणसोलीला जायचा? काहीतरी असं नाही विशेष. म्हणजे तिथं आपली भेट झाली. कंक बाबा तुमको जब तक आपण मिलेच नाही तेच के पहिले. तुम्ही म्हणले काय रसायन सांगायचं तात्पर्य. तुम्हाला विचारलं मी, फक्त डायरेक्ट तारीख लिहून घेतली. तुम्ही बाबा मला फोन केला की कसं काय करायचं, म्हणजे तिकडे गणित 25 आहे, पण आम्ही कसं काय करायचं. म्हणलं तुम्हाला हिसाबसे करू. काय ते तेवढं पैशात काय नाही गड्या. पैशात श्रीमंती मोजूनच चालत नाही. तुम्हाला माणसं कमवता आली पाहिजे. माणसातली श्रीमंती ज्याला बघायची ना, त्याने राहुल महाराज पार्टींच्या ही माणसं कमवली त्या व्यक्तीने. एवढी माणसं अनेक क्षेत्रातली पोरं येते. त्या तरुण पोरांना कीर्तनात बसते, लय भारी बसते ती, एकदम आनंदात. बाबा वेळ कमी आहे मला माहिती, भूक मला बी लागली हो, मी तरी कुठं काय खाऊ लागलो मला वाटत नाही. पण काय होय, आपण रिमोट घेऊन टीव्ही समोर बसलो की सकाळच्या पहाटेची 3 वाजते सर, कळत बी नाही राव वेळ गेलेला. मग कधी कीर्तनात आज वेळ जास्त घेतलेलाच नाही, वेळेतच कीर्तन संपलेलं आहे. आता लईच दुखायला लागलं. बरं का, विठ्ठल विठ्ठल. ज्याची कीर्ती साऱ्या जगतात, सज्जन हो, या महाराष्ट्राचा जिवंत इतिहास आणि प्रचंड बलाढ्य आज आपल्या या ठिकाणी आध्यात्मिक ज्ञानमंत्र शिक्षण संस्थेत आपटीमध्ये घेऊन आलं. महाराष्ट्र म्हणजे बलिदानाचा, पराक्रमाचा आणि पराकष्टाचा महाराष्ट्र. महाराष्ट्र उभा कोणी केला हा प्रश्न आमच्या डोळ्यासमोर आला. तो महाराष्ट्र उभा केला 18 पगड जाती आणि 12 बलुतेदारांनी. हे महाराष्ट्र उभा केला शेतकऱ्यांनी, रयतेने, आणि महाराष्ट्र उभा केला या कष्टकऱ्यांनी, आईने. प्रचंड मोठं संकट महाराष्ट्रावर आलं आणि मग अरे कोणीतरी धर्मासाठी यावं, खऱ्या अर्थानं धर्म वाचवण्यासाठी. आणि मग युगायुगातून एक युगप्रवर्तक जन्माला यावा. ऐका, आमचं नवीन वर्ष 1 जानेवारीला नाहीये, मला तर वाटतं 22 जानेवारीला सुरू होणार आहे. प्रभू रामचंद्र येणार आहे. जय श्रीराम. राम म्हणजे जगण्याचा आधार. हे जोपर्यंत राम आहे तब तक राम म्हणा. एकदा तुमच्यातला राम निघून गेला ना, मग लोक राम बोलो भाई, राम बोलो म्हणायला तयार आहे. राम म्हणला पाहिजे. खऱ्या अर्थाने या सृष्टीचा 500 वर्षाचं पारतंत्र्य संपताय आणि अयोध्यात नाही या भारत देशाची दुसरी दिवाळी 22 जानेवारीला आहे. सगळ्या हिंदूंचं एक कर्तव्य आहे, कपाळाला टिळक लावला पाहिजे, घरावर भगवा पाहिजे. भगवा म्हणजे जान, भगवा म्हणजे प्राण, भगवा म्हणजे अभिमान आणि स्वाभिमान महाराष्ट्राचा.
त्यांनी उभा केला कारण ज्या वेळेस धर्मावर हानी झाली, ज्या वेळेस धर्मावर ग्लानी आली, त्यावेळेस प्रभू रामचंद्र इथं जन्माला आला. श्रीकृष्ण भगवान परमात्माला यावं लागलं. अजून सांगू आणि मग शेतकरी हवालदिल झाला, रयतेचे डोळे भरून आले, आया बहिणींची इज्जत लुटली गेली, मंदिरं पाडली गेली, देवदेवता फोडले गेले आणि मग पुन्हा एकदा आमचे राम जन्माला आले, ज्यांना आम्ही राम म्हणतो ते म्हणजे छत्रपती शिवाजी राजे भाऊसाहेब. आमच्या हृदयातले राम आहे. वा वा वा. आणि अशी पोरं तयार झाली पाहिजे धर्मासाठी. ही पुढची पिढी आहे. पोरावं एवढ्यावर थांबायचं नाही. आपला भगवा पताका, आपली वारकरी संप्रदायाची पताका 7 समुद्रा पार घेण्याची आणि नेण्याची जबाबदारी आपली आहे. अनेक भाषेतून कीर्तन करू, आम्ही धर्माचं पालन करू. आणि धर्म काय या सगळ्यांना समजून सांगू का, तर जेवढेही संप्रदाय आहेत त्या प्रत्येक संप्रदायाची तुलना केली तर वारकरी संप्रदाय मोठा आहे, जगात मोठा आहे. याची तोड नाही जगात कोणाला. जपलं पाहिजे आम्ही. म्हणून आई काय मागायचं परमेश्वराकडं, देवाकडं काय मागायचं तर सोबत चला माझ्या महत्वाचं सांगतोय. परमेश्वराकडं काय मागायचं तर प्रपंचात मागू नका, कारण प्रपंचात जेवढं खोलवर जाईल रिटर्न मध्ये दुःख आहे. आणि परमार्थात खोलवर गेल्यानंतर उतार वयात परमार्थ सुख येतो. ऐका काय परमार्थात काय मागायचं, देवा तुला द्यायचंच तर माझ्या घरात एक तरी असा वैष्णव निर्माण कर जी माझी येणारी पिढी चालवणार. आणि म्हणून राहुल महाराज पारखे यांच्या घरात आदरणीय लक्ष्मणरावांनी मागितलं, पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. आणि म्हणून असा पुत्र जन्माला आला. मला वाटतं आईबापाचं नाव रोशन करायचं. हे तसं मरायचं नाही बरं का पोरांनो. आईबापाला तसं जाऊन द्यायचं नाही. आम्ही गरीबी जन्माला आलो ना, याची चुकी आमची आहे का माहिती नाही, तर गरीब म्हणून जर मेलो ना तर दोष आमचा नक्कीच आहे. गरीब म्हणून मरायचं नाही, ऐश्वर्य संपन्न व्हायचं. मी श्रीमंती पैशातली नाही सांगत. माणसं उभी केली राजानं, एक माणूस उभा केला. यसाजीला विचारलं, यसाजी येशील का? हो राजा. अरे येतो की. यसाजी विचारतो, राजा माझी जात नाही विचारते. बहिर्जी नाही तर रामोशी समाजाचा बहिर्जी. राजाला बी कळायचं नाही हा बहिर्जी आपला आहे. बहिर्जी अरे काय रूप बदलतो रे बाबा. राजा अरे तुम्ही ओळखणार नाही मग गणिम कसा ओळखल बहिर्जीला. काळजी करू नका राजा, महाराष्ट्रातल्या मातीत आहे. शेवटपर्यंत बहिर्जी कुठं गेला कुणालाच कळलं नाही. काय महाराष्ट्रासाठी बोलला. आणि मग एक माणूस उभा राहिला. शपथ राजांनी स्वराज्याची भोरमध्ये घेतलेली आहे. ही भूमी पराक्रमाची भूमी आहे. आपण भाग्यवान आहोत, आपला जन्म महाराष्ट्रात झाला. कारण औरंगजेबाला आदिलशाही आली, मुघलशाही आली, निजामशाही आली. सगळ्यात मोठा संघर्ष कुणासोबत करावा लागला, तो मराठ्यांच्या सोबत करावा लागला. कारण का, तो मराठा एकवटलेला होता. एकत्र होते मराठे. ते वतन आणि झागीरचे मोहताज नव्हते. अरे वतनासाठी झागिरीसाठी लढले असते ना. हे प्राण दिला या मातीसाठी यांनी. शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. हे शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. पण देव देश वन धर्मा पायी प्राण घेतले हाती. वा वा. पक्वाजांसाठी टाळी वाजा. एक नंबर नाथकुळा. वा वा. आणि म्हणून महाराष्ट्र उभारात चालला. एक सांगू का, मला हे वाक्य खूप आवडतं, हृदयातून आवडतं. मी प्रत्येक कीर्तनात सांगतो, भाई ये गौर से सुनना पड़ेगा भाई. ए भाई तुझे भारत में रहना पड़ेगा ना, तो भारत माता की जय बोलना पड़ेगा. भारत में रहना पड़ेगा तो जय हिंद बोलना पड़ेगा. भगव्याला नमन करावं लागेल, तिरंग्याला सॅल्यूट करावं लागेल, शिवबासमोर झुकावं लागेल आणि सरच्या संभाजीला म्हणावं लागेल. काय
पुत्र व्हावा ऐसा गुंडा. राजांनी काय स्वराज्य उभा केलं. गाढवाचा नांगर पुण्यावर फिरला आणि मग आई साहेब जिजाऊ सोन्याचा नांगर घेत महाराष्ट्रात उभी. शिवपुत्र जन्माला येणार, राजे जन्माला येणार. जसं कंसाचं हृदय जळायला लागलं, आता आदली सत्ता, निजाम सत्ता, मुघल जळले. कोणीतरी येणार बर का या महाराष्ट्रात. डच आले, फ्रेंच आले, छाताडावर थया थया नाचले. मग मासाहेब जिजाऊंच्या पोटात माय गर्भदान संस्कार लय महत्वाचे. आपल्या लेकरांना शौर्यवान बनवा. आपण त्यांना अजिबात बाहेर जाऊ नको, भोकाडी नाचणं नाही शिकवायचा. लढली पाहिजे पोरं, धर्मासाठी उभी राहिली पाहिजे. मला असं म्हणायचं नाही तलवार घेऊन उभे राहा, ही टाळ घेऊन उभी येत ना, धर्मासाठी पोरं उभी आहेत. आणि म्हणून अशी माणसं उभी राहिली या मातीत. मासाहेबांनी राजे जन्माला येणार, शिवरत्न जन्माला येणार. अरे ती आई होती या स्वराज्याची, लोकमाता, राजमाता आणि स्वराज्य माता. अमोल महाराज मासाहेब जिजाऊंना डोहाळे बी तसे लागले हो. मा सांगते हे कशाचे डोहाळे लागले. आई साहेबांना सिंहावर बैसावंसं वाटतंय, घोड्यावर बैसावंसं वाटतंय, कानपट्टे फिरवावेसे वाटतात, समशेरी चालवाव्याच्या वाटतात आणि समशेरी चालवत दुश्मनांच्या गर्दनी उडवत पुन्हा एकदा हा भगवा महाराष्ट्रावर फडकावासा वाटतं. हे महाराष्ट्रावर भगवा फडकवण्याचे डोहाळे आई साहेब जिजाऊंना लागले. आणि मग शिवपुत्र जन्माला आला. महाराजांचं बाळकडू पाजलं. आई साहेबांनी संस्कार दिले आणि सांगितलं, राजा राजा हे स्वराज्य तुम्हाला निर्माण करायचं. राजा हे अनेक संघर्षात राजांनी उभं केला. स्त्रीचा सन्मान करणारा जगातील एक राजा छत्रपती शिवाजी राजा, ज्या स्त्रीचा सन्मान केला. इनायत खानाला मारल्यानंतर ऐका, शेवटाला आलंय कीर्तन. इनायत खानाला मारल्यानंतर इनायत खानाची बायको छत्रपतींना शरण आली. थरथर करणारं अंग, डोळ्यात येणारे अश्रू. खऱ्या अर्थानं उभी असताना राजे म्हणतात, सन्मान केला राजांनी तिचा. तिला वाटलं अब्रू लुटणारा राजा आहे काय. रडायला लागली, अंगावर शहारे आले. इज्जत लुटतो का काय असं वाटायला लागलं. पण मला तुम्हाला विचारायचंय, अब्रू लुटणारा राजा होता का? जगातील एकमेव राजा जो अब्रू वाचवला म्हणून ओळखला जातो ते राजे म्हणजे छत्रपती शिवाजी राजे. शिवरायांच्या छायेखाली नवती कशाची वाण, हे शिवरायांच्या छायेखाली नवती कशाची वाण. आणि आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान, हे हिंदू मुसलमान. हे काळ्या राती तळपत होत तिच्या रूपाचं ऊन. आणि अशी देखणी होती एका मुस्लिमाची सून. इनायत खानाची बायको राजांच्या समोर उभी आहे. हे काळ्या राती तळपत होत तिच्या रूपाचं ऊन. आणि अशी देखणी होती एका मुस्लिमाची सून. पण त्या तरुणीला आई म्हणाला, राजा तो शिलवान. आणि आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान, हे हिंदू मुसलमान, हे हिंदू मुसलमान. जवळजवळ 9 वाजायला झाले. तुम्ही आधी 9 म्हणले नसते तर मी बरोबर 9ला संपवलं नसतं. 5 मिनिटं राहिली. शेवटचा प्रसंग घेतो 2च मिनिटाचा. ऐका, झालं हे कीर्तन. आता हे पवाडा म्हणताना इथं पोटात बिटात माझ्या बी येतो. मला बी भूक लागते, माझ्याही पाय सुटणार आहेत. तुमच्या पायाची चिंता आहे, पण आपण या मातीतली माणसं आहेत. आता एवढा मोठा हार घेऊन बोलायचंय मला. इथं छाताडाव दडपण नाही येणार तेव्हा. हा, पण त्यांची इच्छा आहे महाराज हार घालून बोला. काय माणसं उभी राहिली या मातीत आहे. हे एक एक माणूस असा उभा केला राजानं. जात बघितली नाही राजाने. खरं सांगू तुम्हाला, आमचा महाराष्ट्र प्रचंड मोठा आहे. त्या कीर्तनातून एक घेऊन जा. आपली एकी अशी ठेवा बरं का. आमची एकी नव्हती ना म्हणून आमचा सर्जा संभाजी पकडला गेला. नाही तर सर्जा संभाजी हे कुणाची मजाल नव्हती हात लावायची धर्मराच्या. काय जबरदस्त योद्धा होता, बलाढ्य योद्धा. कवी कलशारी सांगितलं, राजा अरे पकडले गेलो ना ते आपण. कवी हे अरे शक्य तरी आहे का
या हे सर्जा संभाजीला पकडायची मजाल कुणाच्यात नाही राजा. अरे तुम्ही सगळं सैन्य दाढून दिलं, एवढी माणसं आपल्या सोबत ठेवली, पण राजा आपली माणसं फितूर झाली. राजा आपली माणसं फितूर झाली. एकदम बारीक ठेवायचा आवाज, अगदी 2 मिनिटं झाला झालंय कीर्तन. आपली माणसं फितूर झाली. राजा राजा म्हणतात कवी कवी काय बी बोलू नको रे कवी. कवी सांगतो राजा आजपर्यंत हा मित्र तुम्हाला खोटं बोलला नाही. राजा कुणी गेलं काय? राजा गणोजी श्री. हे गणोजी म्हणजे जवळचं वर का? गणोजी अरे गणोजी एकदा बोलला असता तर वतीन जगीर नाव केली असते. अरे का पकडून दिला? एक लक्ष देऊ नाही का? आपली माणसं अजून मी मोठी होतील बरं का, फक्त आपल्या माणसांनी मध्ये पाय नाही घातला पाहिजे. आपली माणसं मोठी करा ना गड्या. काय झाले माहिती का, जिथं तिथं सगळी माणसं अशी आडवी आली ना, म्हणून आपला समाज पुढे नाही गेलेला आजपर्यंत. नाही तर कसला एक पटलेला समाज आहे, जात धर्म सांगत नाही, सगळी मिळून मोठी काम. मराठा याने जो मरने के लिए पीछे नहीं हटा, जिसको मरहट्टा कहते हैं याद रखो, दिलदार मराठा. मी एक सांगू का, शूटिंग चालू आहे, मी नेहमी कीर्तनात हे वाक्य बोलतो, थोडा इकडे कमी ठेवायचा. मला असं वाटतं फारच कमी नका करू, थोडं ठेवा. खऱ्या अर्थानं आम्ही जन्माला मुस्लिम म्हणून आलोय सर, बरं का महाराजजी, आम्ही जन्माला मुस्लिम म्हणून आलो आई, पण मरताना हिंदू मुस्लिम मरणार आहे ही गोष्ट लई महत्त्वाची. आम्हाला ही गोष्ट जिवंत ठेवणार. मी नेहमी प्रत्येक कीर्तनात आव्हान केले, जर मी गेलोच कुठल्या गादीवर जाईन कुठं जाईन माहिती नाही, पण महाराज तुम्ही सगळी साक्षीला आहेत, तसं न्यायचं नाही. त्यांचा विधी त्यांना करू द्या, पण न्याथानी भजन करून द्या, तसं याला न्यायचं. मला असं वाटतं जर देवासाठी धर्मासाठी जीवन कामाला नाही, आता काय हे संस्था उभा करायचं, लोकांना वाटतं पैसे मिळतात, ये बरं एक दिवस चालव, कसा काम निघतो कळण तुला. एवढं काय बी वावगी बळबडे कुणाची नाही, एवढं सोपं आहे का एक काम उभं करणं. ही बोलणारी आपलीच आहेत, लांबची नाहीत, अजिबात लांबची नाहीत, आपलीच. आपण आपल्यात कशाला कॉम्पिटिशन करायची, आपणच आपले स्पर्धक झालो. आज कीर्तनकारामध्ये स्पर्धा झाल्या, मी आख्या सप्त्यात टॉप करेन, मग ती बाकीची इडी येतोय तेव्हा त्यांच्याकडे बी शैली आहे ना. नाही आपण संघटन पाहिजे आपलं लक्षात घ्या. मी अंतःकरणात बोलतोय, हे कीर्तन तुमच्या समोर पाठ करून उभा नाही, हे टिपण काढून आलेला कीर्तनकारच नाही मी इथं. हे सांगायचं तात्पर्य काय, अखंड 5 राज्यात सर कीर्तन करतो, बोलताना डोळे भरून येतात. आपल्याला छत्रपती समजून सांगणं लय सोपं आहे, धर्मवीर शंभूराजा समजून सांग. परप्रांती तिथं जाऊन शंभूराजा सांगितलं त्यांचे डोळे भरून येतात. काय प्रचंड लढला राजा, आपल्यासाठी लढला राव, महाराष्ट्र आबाधित ठेवण्यासाठी लढला, की आपली माणसं आपल्याला फसवलं म्हणून. गणोजी अरे मातीव माया करा राव, या गणोजी अशी वतन जागिरी तुम्हाला दिली असती राव. त्या सैतानाच्या हातून पकडलो, अत्याचार 40 दिवस भयानक, उंटाला बांधून फरफटत नेला आपल्या राजाला, आणि वरतून असे गडकिल्ले डोकावून पाहत होते. आपला राजा नेत होते, आपल्या माणसाला माहिती नव्हतं आपला राजा निघालाय. अशा नद्या नाल्या अशा दुतंडी वाहत होत्या. आज रडायला आलतं त्यांना. जो राजा आमच्यासाठी लढला, हे आमच्या संवर्धनासाठी लढला, आज तो राजा पकडला गेला. कवी सांगतो राजे अरे लई त्रास होतोय का हो राज, सांगा ना तुम्ही. ए कवी अरे नाही रे बाबा, अरे नाही त्रास होत बाबा, पण खरं सांगू सज्जन हो तुम्हाला, लई जबरदस्त त्रास झालता आपल्या राजाला. डोक्यापासून नखापर्यंत जखमा झालते हो. एवढा भयानक कुणाला सोलला असेल वैतावा. मला आई तुम्हाला एक विचारायचं, फक्त एक प्रश्न विचारण नाही. तुम्ही जर गॅस जवळ कधी स्वयंपाक करायला बसते, विळीनी किंवा सुरीनी थोडं जरी कापलं आणि त्याला जरा थोडं जरी मीठ लागलं तरी हृदयापर्यंत जखम जाती का नाही. डोक्यापासून नखापर्यंत शरीर सोडलं, गुडघ्याच्या वाट्या काढून नेल्या तरी रडला नाही राजा. हे अलगट थोडं थोडं डोळ्यात पाणी होतं, आणि कवीनी धाडस केलं, राज आयुष्यभर तुमच्या डोळ्यात पाणी नाही बघितलं, आज रडले राजे तुम्ही. राजे सांगतात कवी या जखमांमुळे नाही रडायला आलं, रडलो असतो तर कधीच रडलो असतं रे. त्यांनी विचारलं ना, जहागीर वतन कुठे, पैसा कुठे. ए कण भर होता संभाजी राजा आणि मन भर होता औरंगजेब. 14,500 सरदार होते औरंगजेबाचे, आणि एका सरदाराकडं 50,000ची फौज होती. आमचे सगळे मिळून मी 14,000 नव्हते, तरी सर्जा संभाजी लढत होता. मजा आली नव्हती कुणाची अशी वाकडे, असा भयानक तेज तर्रार नजर, नुसता नजरेने माणूस काय हलवायचा. 32 वर्षाचं आयुष्य मिळलं, 32 असा भयानक उभा होता. हे निदड्या छातीचा शंभू राजा, हे साखळदंड 25 फुटावणी टाकले गेले ना, असे साखळदंड फिरत होते, घर 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 फिरत होते. तरुणांनो शरीर यष्टी सांभाळा, आता शरीर लय महत्वाचं आहे, लय महत्वाची ही शरीर यष्टी. असं शरीर सांभाळलेलं. कवी म्हणतो राज साखळदंड तुत्यात का काय असं वाटतंय कवी, अरे यांची मजा लेखा मला हात लावायची.
ज्यावेळेस आपली माणसं फितूर होतात ना तेव्हा धर्म बुडतो, लक्षात घ्या. म्हणून आपली माणसं मोठी करा. हे नेहमी एक वाक्य वारंवार का बोललो हे सांगायची गरज आहे आज समाजात. अजिबात नाही. झळकी वृत्ती तयार झाली तिथं, म्हणून संभाजी राजा पकडला गेला. आणि धर्मवीर का म्हणायचं? राजकारणाचा विषय सांगत नाही. ज्यांनी धर्मासाठी काम केलं ना, जो धर्मासाठी गेला ना मग तो धर्मवीर आहे, लक्षात घ्या. धर्मवीर येतो. तो आमच्यासाठी गेला ना मग धर्मवीर येतो. त्यांनी राजकारण करायचं, त्यांनी खुशाल राजकारण करावं या गोष्टीवर. हा मुद्दा राजकारणाचा नाहीच आहे. अहो त्या कबर मधून मी त्या औरंगजेब म्हणत असन हे संभाजीनगर आहे भाई. नाही कळलं का तुम्हाला? तिथून त्याचा हृदयातून आत्मा तडफडत सांगत असन हे संभाजीनगर आहे. अरे लय छळलं सरजा संभाजीने, लय छळलं. 7 वर्षाचा होता सर महाराज, 7 वर्षाचा होता. असा उभा होता. थोडा आवाज द्या. हल्ला नाही, डुल्ला नाही. बापाचा अपमान झाला ना सर सभेत. बाप पाठ दाखवून छत्रपती शिवाजी राजांनी झुकला नाही औरंगाच्या समोर. पाठ दाखवून निघून गेले राजे. म्हणले लय खुंकार आहे म्हणले तुझा बाप. संभाजीराजे सांगतात ते पाठ दाखवून गेलाय पण मी तसा जात नसतो म्हणले. मी डोळ्यात डोळे घालून जाईल. ज्याचा बाप सिंह आहे ना पोरग छावा असतं, लक्षात घ्या. ज्याचा बाप सिंह आहे ना महाराज त्याचा पोरग छावा आहे. लक्ष देऊ नाही का बरं का? तुम्ही लय मोठं उभं केलंय लक्ष्मणराव, आदरणीय लक्ष्मणराव. मी एक उल्लेख नाव घेतोय पण तुमचं सामाजिक क्षेत्रातलं काम लय मोठे आणि तुम्ही एक बापाचं काळीच त्याच्या पाठीमागं उभं आहे ना म्हणून पोरग एवढं मोठं काम करते. आयुष्यात बाप पाहिजे, बाप पाहिजे. राहुल महाराज ज्या क्षणाला शंभूराजांनी ते सोडताना कवी म्हणतो राजे का रडायला आलं? कवी माझा बाप छत्रपती झाला रे, या डोळ्यांनी बघितलं लहान होतो मी. ऊन वारा पाऊस जरा सगळ्याचा विचार करत मला आग्र्याला नेलं पण झुकला नाही हा शंभूराजा. एकट्याला सोडून गेला माझा बाप पण कसं लढायचं हे शिकवलं कवी. अरे छत्रपती होताना सगळे मावळे आठवत होते माझ्या बापाला. आई साहेबची जाऊन अशी मिठी मारली मागून, या डोळ्याने बघितलं रे कवी. रडायला ह्यांनी अत्याचार केले म्हणून नाही येत. यांच्या एका जखमेने मी एवढा बी हालत नाही शंभूराजा, एवढा बी हालत नाही. पण खरं सांगू ज्या दिवशी राजे छत्रपती झाले ना अरे त्यांचा जिवलग तानाजी माणूस सरे सोबत नव्हता कवी. बाजीप्रभू देशपांडे समोर नव्हते. ज्यांनी स्वराज्य उभं केलं ना, माझ्या बापाने स्वराज्य उभं केलं ना, हे असा चालला निधड्या छातीचा. आणि एका गोष्टीचा लय अभिमान वाटतो, हे मारू दे औरंगजेबाने मला, पण एका गोष्टीचा अभिमान वाटतो ज्या दिवशी छत्रपती शिवाजीराजे छत्रपती झाले, हे 350 पावणे 400 वर्षाचं पारतंत्र्य संपलं आणि या महाराष्ट्रात कुणी छत्रपती झाला ना आणि निघाले ना राजे, ज्यावेळेस दंडकाला प्रणाम केला आणि गागा भट्ट सिंहगर्जना करत होते ना, तो क्षण लई मोठा होता. का? कारण निजाम सत्ता, आदिल सत्ता, मुघल, डच आणि फ्रेंच सगळे झुकले होते राजांच्या समोर. त्या दिवशी सगळी झुकवलेली राजांनी. एक एक प्रतिनिधित्व करत होता, तो उभा होता त्यावेळेस. आणि म्हणून रडायला येतात बापाची लय आठवणी. बापाने असा पाठीवाट ठेवला, लढ संभाजीराजे तुम्हाला लढावं लागल, अर्ध्यावर युद्ध सोडायचं नाही. तरुणांनो एक काम करायचं लक्षात घ्या. जसं तानाजी मालुसरे लढत असताना सूर्याजी मालुसरेंनी परतीचे दोर कापले ना, एकदा निघालो ना परतीचे दोर कापायचे, परत यायचं नाही या मार्गावर. ज्या मार्गावर निघालो ना मग सक्सेस करायची ते लाईफ. बिझनेस अप्स अँड डाऊन येतात, व्यवसायात 100% येणार. या सगळ्या गोष्टी आयुष्यात होणार. कधी कधी तुमचेच माणसं तुम्हाला फसवणार, पण त्यांना लई टोकत बसायचं नाही. तुमचं यश आलं ना तीच एक दिवशी झुकतात तुमच्या समोर, सगळी झुकणार. तुमची भावकी सगळी तुमचा पावना रावला ज्यांनी तुम्हाला त्रास दिला ना ती येणार नाहीत तुम्हाला. बल घेऊन येणार नाही उजेड दाखवायला अभ्यास करताना. मेणबत्ती तुम्हाला अभ्यास करावा लागेल जर तुमची परिस्थिती प्रतिकूल असेल तर. पण तुम्ही अचीव्ह केलं ना, तुम्हाला खरं सांगू तुम्हाला असं गिफ्ट घेऊन येतील ना ते झुकतील ते तुमच्या समोर. मग मी खरं सांगतो आता काय बावखीन हे सांगाय उभा नाही, पण हे पोरांनी केलं पाहिजे. आता ह्या कीर्तनात ते परिवर्तन झालं पाहिजे. आज ही पोरं उभी आहेत ना, यांच्या मायबापाला यांच्या आठवणीत नसेल गाव येत असेल, पण खरं सांगू तुम्हाला ही सगळी मुलं फ्रेश आहेत ना महाराज. तुम्ही लई स्वतःच्या लेकरागती पोरं सांभाळत राहा. आज छत्रपती शिवाजी राजांचं मंदिर पूर्ण होतंय. मी अनेक कीर्तन करतोय, असं मंदिर नाही बघितलं महाराज, अजिबात नाही बघितलं. तुम्हाला माहिती हे मंदिराचं काम पूर्ण व्हायला त्यांनी मला सांगितलेलं नाही. माफी मागून मी बोलतोय बरं का, मला माफ करा. हे वाक्य तुम्ही बोलले नाहीत आणि मला याचा अंदाज बी नाही, पण याच्यात तुमच्या मदतीची गरज आहे. तिथे जर महाराजांच्या मंदिराला तुमचा काय हातभार लागला ना गड्या, अजून हे काम मोठं होईल. तुम्हाला खरं सांगू हे वैभव आहे बोरमधलं आता छत्रपतींचं मंदिर म्हणजे हे मानलं जाईन गड्या, मोठं काम केलं राजाने. झालं माझं कीर्तन. मी शंभू राजा सांगण्यासाठी अजिबात तुम्हाला भावनी करायचं नव्हतं माय, पण त्यांना काय वाटत होतं माहिती का, राजांना तुमच्यासारखी कोणीतरी आई यावी आणि त्या जखम्यांवर हळदीचा लेप लावावा. कवी अरे नाही र कोण इथं. कवी म्हणतो राजा हळदी लावली नाही पण या सैताने मिठाचं पाणी ओतलंय तुमच्या अंगावर.
नाही चुकला रे, एवढा बी हल्ला नाही मिठाचं पाणी. असा तडफड माशात पाण्यातून बाहेर करावा असा तडफड करत होता देव, पण नाही हल्ला. औरंगजेब सांगतो सहकार्यांना, अरे कैसा है रे वो. ते सहकारी सांगतात, हुजूर उसके सामने मी मत जाओ, एका झापडीत उलटा करीन तुम्हाला देव. हा लय खतरनाक होता. शेवटपर्यंत हात लावता आला नाही औरंगजेबाला. शेवटपर्यंत असा उभा राहिला, हे गुडघ्यावर बसला, अल्लाह अरे तेरा नेक बंदा तेरे पास आ रहा है अल्लाह. अरे हमने आंखें निकाल ली इसकी बहुत तेज तर्रार आंखें सताती है तुमको, हमने आंखें निकाल दी इसकी, फिर भी इसने आंखें नहीं झुकाई हमारे सामने. तप्त सळ्या अमोल बाबा, तप्त सळ्या शगेल्या हो. अरे सरकंदा हृदयाला तप्त सळ्यान अशी बुबळ निघत फिरत होती. ती फिरणारी बुबळ हे स्वराज्य बघत होती, परत आयुष्यात स्वराज्य नाही बघायला भेटणार. जीभ कापणार होती राजे, अरे जीभ कापणार आहेत बाबा तुमची. कवी कलश आणि शंभू राजांसारखी मैत्री. राजा सांगतायत, कवी गप रे बाबा, जीभ निघणार होती माहिती, जीभ निघणार होती का ती. कुणी पोट आणलं, कुणी पाठीव मारलं, कुणी हात वाढला, कुणी पाय वाढला, जीभ निघत नव्हती बाहेर. सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजून दात जात सांगणारी मराठ्याची जीभ होती, बाहेर निघणार नव्हती. एकाच वेळेस नाक आणि तोंड दाबलं गेलं आणि मग जीभ बाहेर निघाली. गळा दाबल्यानंतर आणि मग बाहेर येणारी जीभ अशी बाहेर आली आणि सत्कन वार झाला आणि पडणारी जीभ जगदंब 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 म्हणत होती. जगदंब रिअल सांगतोय, एका दोतान सांगतोय तुम्हाला. पडली तरी वळवळ होती ती. कंक बाबा ती जीभ म्हणत होती जगदंब. या सैतानाने आपली मंदिरं उद्ध्वस्त केल्यात, यांनी आपला शेतकरी हवालदिल केलाय. अजून थोड्या वर्ष जगला असताना दिल्लीच्या तख्तावर शंभूराजांनी भगवा पडला असता. भयानक ताकद होती. याला संपला शंभूराजा. जीभ काढली, पाय आणि मग औरंगजेब सांगतो, अरे ही जैसा पुत्र अरे हमारे मुल्क में क्यों नहीं पैदा होता. अरे बोलो, अरे ही जैसा है निकम्मो. अरे क्या खाते हैं ये मरहट्टे, अरे कैसे रहते ये मरहट्टे. अरे लय रुबाबदार. त्याला खंत वाटायला लागली शेवटच्या क्षणाला, अरे इस जैसा पुत्र हमारे मुल्क में क्यों नहीं पैदा होता. हे औरंगजेब, अरे सर्जा संभाजी कुठे विजन्माला नाही आहेत. तो येतो महाराष्ट्राच्या मुशीत आणि छत्रपती शिवाजी राजांच्या कुशीतच मायबाप जगी ऐसा बाप व्हावा, ज्याचा वंश मुक्ती सजावा. खऱ्या अर्थानं झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी अर्पण करतो. मला माहिती विलंब झालेला आहे, पण काय होतंय ते कीर्तन सांगताना मला राह होत नाही. ते विषय बोलत गेलं ना शास्त्री महाराज बोलला पाहिजे हा विषय. मी कीर्तन केलं, अभंगाचं चिंतन मांडलं, पण जोपर्यंत आम्ही आमचा राजा कीर्तनात नाही सांगत तोपर्यंत आम्हाला कीर्तन पूर्ण झाल्यागत नाही वाटत. तर आम्ही कीर्तनात राजा नाही सांगायचा तर आम्ही हा राजा कुठल्या स्टेजवर सांगायचा, आम्ही आमचा राजा नाही सांगायचं का. ज्याच्यामुळे आम्ही कीर्तन करतोय, ज्यांच्यामुळे तुम्ही तिथं बसल्यात, ज्याच्यामुळे या मुस्लिम मावल्याला इथं तुम्ही अधिकार दिला कीर्तनाचा, तो राजा आम्ही कीर्तनात सांगितला पाहिजे. त्यांनी बलिदान दिले आमच्यासाठी. गेलाय तो राजा, तडफडत गेलाय. धर्मासाठी कसं मारावं हे शंभू राजांकडून शिकावं आणि कसं जगावं हे छत्रपती शिवाजी. प्रौढ प्रताप वृंद क्षत्रिय कुलावंश सिंहासनाधीश्वर राजा विराज महाराज शिवछत्रपती शिवाजी महाराज की, शिवछत्रपती शिवाजी महाराज की, भारत माता की जय भवानी, जय शिवाजी, हरे हरे. झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याला समर्पित करतो. बोलताना काय चुकलं वाणीतून एखादा शब्द गेला अंतःकरणातून माफी मागेल. जे काही बोललो माझे गुरुवारी वैकुंठ असे नामदेव महाराज पठाडे यांच्या स्नायू, जे काही बोललो माझ्या वडिलांचे गुरुवारी वैकुंठ सदानंद गुरुजी आळंदीकर माझे वडील, या ठिकाणी हरिभक्तपरायण